हो कर चालू. ओके. मी म्यूट करतो आता स्वतःला. म्यूटने आपल्याला डिस्कसच करायचंय. तो हा ठीक. मी टॉकची सुरुवात पहिला प्रश्न अनघाला विचारून करतो. अनघा सांग की की हे लोक थेअरी फिजिक्स मध्ये रिसर्च का चीफ करतात? गेस्ट. काय माहिती, त्यांचा नंबर लागलाय म्हणून चांगल्या ठिकाणी. म्हणजे मोटिवेशन काय आहे? असं नको म्हणू यार, माझं नाही लागलंय. युनायटेड थेअरी पब्लिश करायची आहे ना सगळ्यांना. व्हेरी व्हेरी विच गुड. एक्सप्लेन्स एव्हरीथिंग. अनघासाठी टाळ्या. सो आपले जे नेचर मधले 4 फोर्स आहेत, विश्वास 4 फोर्स सांग कोणते कोणते आहेत? हो, आधी सगळ्यात एवढं आधी मला पण येतं बरं का. ग्रॅव्हिटेशनल. अरे तू सगळ्यांना एंगेज करतोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक स्ट्रॉंग फोर्स, न्यूक्लिअर फ्रिक्शन. वीक फोर्स, फोर्स. फ्रिक्शन. ओके, फ्रिक्शन. फ्रिक्शन. सो अनघा सांग बरं, हे 4 युनिफाईड का नाही होते? हे माझा इथे एक ग्रॅव्हिटेशन मुळे क्वेश्चन ना. आहे. मला इथे एक क्वेश्चन आहे. हा, विचार. आपलं वर्ल्ड ऍक्च्युली काम करतं फ्रिक्शनवर. जर फ्रिक्शन नसतं ना तर मग काहीच नसतं. जर फ्रिक्शनला फंडामेंटल का नाही म्हणत आपण? फ्रिक्शन नसतं तर ह्युमन बिंग नसते, पण युनिव्हर्स राहिलं असतं. राहिलं असतं. हा. तू म्हणतोय म्हणून लिव्हिंग बिंग्स फ्रिक्शनमुळे, पण नॉन लिव्हिंग थिंग्स असू शकले असतं विदाउट फ्रिक्शन. असू शकले असतात. म्हणजे जे इनिशियल बिग बँग झालं ना, त्यावेळेस जे स्टेट्स होती, कंडेन्स स्टेट, ते हॉट ग्लू आणि हॉट प्लाझ्मा समथिंग समथिंग, त्या फॉर्म मध्ये राहिलं असतं तर काय राहिलंच असतं ना युनिव्हर्स, वीक फोर्स स्ट्रॉंग फोर्सच्या याच्यात. पण फ्रिक्शन युजली लोक म्हणतात की ओरिजिन त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. म्हणजे युजली ते म्हणतात. बरोबर. मला का कधी कधी म्हणतोय असं तू? वाटतं. हा नाही मी सांगतो ना, एक्सप्लेन करतो का म्हणतोय. Yes. जॉमेट्रिक रिझन पण असू शकतं ना. समजा एखादा शेप असा आहे, असं खडबडीत काहीतरी आहे. समजा जसं तुम्ही रस्त्यावर जाता तेव्हा तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेक्षा जास्त त्याची जॉमेट्री आहे रोडची, त्याच्यावरनं जेव्हा जाता तुम्ही तेव्हा फ्रिक्शन जास्त जाणवतं ना. म्हणजे तुम्ही जर जॉमेट्री चेंज केली त्याची, तिथे अजून पॉइंटी केलं किंवा, म्हणजे कळलं का मी काय म्हणतोय, की जिथे मे बी न्यूट्रल आहे सगळं, म्हणजे तिथे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा डायरेक्ट रोल मे बी असेल, मी चुकीचं बोलत असेल, पण असं वाटतंय मला की जॉमेट्री पण रोल प्ले करते फ्रिक्शन मध्ये. जस्ट हे नाही आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे नाही आहे. जसं सिम्पल आहे ना, एखादा एकदम स्मूथ सरफेस दिसत असेल त्याच्यावर इझिली ग्लाइड करतो, पण मी त्या सरफेसची जॉमेट्री चेंज केली, थोडं त्याला म्हणजे पॉइंटी बनवलं किंवा हे बनवलं, तर त्याच्यावरनं स्लाइड करायला तुला जास्त डिफिकल्ट होतं. आता ह्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिझम डायरेक्टली मला नाही वाटत येत कुठे, पण जॉमेट्री मॅटर करते असं बघतोय मी. आपण एक्झाम्पलच घेऊया ना, की हा हा पण सिम्पल आहे. फ्रिक्शनलेस सरफेस आहे आणि हा पण फ्रिक्शनलेस सरफेस आहे. तो या ऑब्जेक्टवर एफ फोर्स लावला आणि तू पण एफ फोर्स लावला, तर आता तुझं म्हणणं काय? नाही, माझं ऍक्च्युली म्हणणं जे आहे ते असं आहे, ठीक आहे, हे पहिलं वाला एक्झाम्पल घे, ठीक आहे, त्याच्यावर तुला काहीतरी फोर्स लागेल त्याला धक्का द्यायला, ठीक आहे. आता सेम अशीच अजून एक हॉरिझॉन्टल लाईन बनव, फक्त त्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये 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 असे छोटे छोटे ट्रायंगल टाक, अपहिल असे. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे असे युनिफॉर्मली स्प्रेड, असं नाही की मध्येच कुठेतरी आहे आयसोलेटेड, सगळीकडे असे छोटे 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 असं ट्रायंगल 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 वाला बन. माझा सरफेसच असा आहे, हा, लॅटिस सरफेस आहे माझा, त्यावर ऑब्जेक्ट आहे, असं म्हणतोय तू? म्हणजे इथे जॉमेट्रीमुळे लॉकिंग होतंय ना, इथे डायरेक्टली कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समुळे नाही होते. ते असं जर काहीतरी असेल, त्याच्यामध्ये जर फिट झाला एखादा ऑब्जेक्ट, तर त्याला बाहेर काढायला जास्त फोर्स लागेल. हो, लाईफ का म्हणजे म्हणतात? काय म्हणतोय? जसं की 2 स्क्रू असतात बघ, म्हणजे मशीन मध्ये तसं फिक्स म्हणतो ना तू, म्हणजे ते त्यांचं मोशन फास्ट होते, जसे की प्लेन चालल्यापेक्षा. लाईफ का म्हणतोय तू? लाईफ का एक्झिस्ट करते म्हणजे फ्रिक्शन लाईफ, लिव्हिंग? हा तो हा ऋषिकेश म्हटलं. लाईफ मी जास्त विचार न करता म्हटलं, पण याचे बरेच रिझन आपण देऊ शकतो.
म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होण्यासाठी फ्रिक्शन पण एक असेल ना, की ज्या आधी मुवमेंट आपण वॉक युनिसेल्युलर होतो. हा, युनिसेल्युलर होतो, मग हा. मल्टीसेल्युलर झालो, पाण्याच्या बाहेर आलो. या सगळ्या फ्रिक्शनने रोल प्ले केलाच असेल ना प्रत्येक लेवलला, काही ना काही. हो पण माझा पॉइंट कळला ना तुम्हाला. मला असं म्हणायचंय की हे 4 फोर्सेस ठीक आहे. मला असं वाटतं कुठेतरी काही काही जागी जॉमेट्री पण रोल प्ले करते. जॉमेट्री असली की ग्रॅव्हिटी हे जॉमेट्रीच आहे ना. ते बरोबर आहे, पण मला इथे ग्रॅव्हिटी कशी येते ते नाही कळत. म्हणजे हे ऑब्जेक्टची हे एक्सटिरियर हे आहे. तर तुम्ही ज्याच्यावर आहात, जसं स्फिअरवर आहेस तू, तर स्फिअरवर तू जर काही एक्सपेरिमेंट केलास तर तुला कर्वेचर कळेल त्याचं. म्हणजे लॉंग रेंज काहीतरी तू हे केलंस. पण मग ते हेच म्हणतात की ग्रॅव्हिटी आणि जॉमेट्री सेमच आहे. नाही, एक्झाम्पल देतो तुला. सिलेंडर जो आहे ना, सिलेंडरला म्हणतात रिची फ्लॅट म्हणतात त्याला, कारण तू बेसिकली अशा कोऑर्डिनेट्स मध्ये जाऊ शकतो ज्याच्यामध्ये ते फ्लॅट आहे मेट्रिक सिलेंडरचं. बट तुला माहितीये की सिलेंडरला जर मी असं 3 डिमेन्शनल स्पेस मध्ये ठेवलं तर त्याला एक्सटिरियर कर्वेचर आहे. म्हणजे एखादा प्लेन घे, त्या प्लेन मधनं तुला डेव्हिएशन दिसेल बेसिकली. म्हणजे एक्सटिरियर कर्वेचर असू शकतं, पण इंट्रिन्सिक कर्वेचर त्याचं 0 आहे. तो जे जॉमेट्रीचं मी म्हणतोय ना, तिथे एक्सट्रिन्सिक कर्वेचर कामाला येत आहे. एखादा ऑब्जेक्ट तू त्याच्यावरती ठेवलायस, तो ऑब्जेक्ट त्या बॉडीमध्ये नाहीये, तो वरती ठेवलायस तू त्याच्या, आणि तो हे करायला बघतोय. म्हणजे स्फिअरवर ऑब्जेक्ट ठेवला. हा, पण तो स्फिअरचा पार्ट नाहीये. म्हणजे तो एखाद्या हायर डिमेन्शनल स्पेस मध्ये तो स्फिअर आहे आणि त्या स्फिअरवर तू काहीतरी ठेवलंयस. आता ते जे काय मोशन होईल ते त्या कर्वेचर मिळेल, पण ते एक्सट्रिन्सिक कर्वेचर असेल, ते इंट्रिन्सिक नाहीये. सिस्टमचं इंट्रिन्सिक नाहीये. अच्छा, पण ठीक आहे, आपण हे म्हणजे नंतर डिस्कस करू पाहिजे तर. ओके. नाहीतर टाइम हे काही नाही, आज आपल्याला असं बेसिक डिस्कस करायचं. हा, सो अनघाने बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि अनघाने हे पण सांगितले की ग्रॅव्हिटी क्वांटाईज नाही झालेली अजून. आणि आपल्याला सगळ्यांचं एम हेच की हाऊ टू क्वांटाईज दिस ग्रॅव्हिटी. आणि क्वांटाईज केल्यानंतर ती या सगळ्यांसोबत युनिफाय होऊन जाईल. मग ग्रॅव्हिटीला क्वांटाईज करणं म्हणजे काय, की क्लासिकल जी ग्रॅव्हिटी आहे, दिसतंय ना फळ्यावरचं, काही बाउंड्री वगैरे काढायची गरज नाही ना कुठे, पूर्ण फळा कव्हर होतोय ना. पूर्ण होतोय कव्हर. सो क्लासिकल टू क्वांटम आपल्याला जायचंय. म्हणजे आपल्याला क्लासिकल ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहितीये, त्यावरून क्वांटम ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर यायचंय. तर त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ग्रॅव्हिटी हवी. मग चैतन्य, तू मला सांग, स्ट्रॉंग ग्रॅव्हिटीचा सोर्स आपल्याला कुठे भेटेल? एकदा रिपीट कर, काय म्हणलं? आपल्या युनिव्हर्समध्ये जर मला क्वांटम ग्रॅव्हिटीचे इफेक्ट बघायचे असतील तर मला स्ट्रॉंग ग्रॅव्हिटी हवी आहे. तर तो स्ट्रॉंग ग्रॅव्हिटीचा सोर्स युनिव्हर्समध्ये कुठे असतो? म्हणजे मोस्टली हेवी ऑब्जेक्ट काहीतरी. राईट, करेक्ट. हेवी ऑब्जेक्ट असतात. तर असे युनिव्हर्समध्ये काय हेवी ऑब्जेक्ट कोणता आहे की ज्याकडे खूप सारी ग्रॅव्हिटी, खूप ग्रॅव्हिटी आहे? ब्लॅक होल. ब्लॅक होल, अगदी करेक्ट. सो ब्लॅक होल तसा ऑब्जेक्ट आहे की ज्यामध्ये खूप सारी ग्रॅव्हिटी आहे. सो म्हणून स्टडी ऑफ ब्लॅक होल हा खूप इम्पॉर्टंट आहे ग्रॅव्हिटी क्वांटाईज समजून घेण्यासाठी. म्हणून ब्लॅक होलचा स्टडी केला जातो. व्हाय वी नीड टू स्टडी द ब्लॅक होल? बिकॉज ब्लॅक होल इज very strong gravitational force, so that's why it can show quantum nature of gravity, आणि म्हणून आपण ब्लॅक होलचा स्टडी करतो. ओके, पण सो म्हणून सगळे हे जे येडे शास्त्रज्ञ आहेत ते सगळे ब्लॅक होलचा स्टडी करतात, निपुण सारखे. मला सोडून मी ब्लॅक होल स्टडी नाही करत. तर आता आपण ब्लॅक होलवर आलो. विश्वास, मला सांग, ब्लॅक होल म्हणजे काय? ब्लॅक होल म्हणजे आपण म्हणतो की जर मास असेल तर त्याचा स्पेस टाइम बेंड होतो त्याच्या अराउंड, त्या मासच्या अराउंड.
जर हम्म, कुठला तरी स्टार मरतो, इन स्टार हम्म, डाईज, इट बिकम्स अ ब्लॅक होल. राईट. स्टार डाईज आणि एक ब्लॅक होल बनतो, करेक्ट. सो मी काय सांगत होतो? सिंग्युलॅरिटीला पण शकतो ना हा ब्लॅक हा होल. हा सिंग्युलॅरिटीला जाऊ शकतो ब्लॅक होल. तो ह्या ब्लॅक होलची एक खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे ब्लॅक होलची एंट्रॉपी. ओके, विश्वास एंट्रॉपी म्हणजे काय? Entropy, according to Boltzmann, is proportional to the microstates present in the system. सो एंट्रॉपी अगदी सोप्या भाषेत म्हणजे एंट्रॉपी म्हणजे ती सिस्टीम किती डिस्टर्ब आहे, त्या सिस्टीमचा रॅन्डमनेस काय, तो आपल्याला मेजर करायचा आहे. सो एंट्रॉपी एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी की इंटेन्सिव्ह क्वांटिटी आहे अनघा? 2 वर्ष झालेत, नाही माहिती मला आता. ओके, एक्सटेन्सिव्ह क्वांटिटी म्हणजे जी साईजवर डिपेंड करते, आणि नाही, इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह. म्हणजे एंट्रॉपी साईजवर डिपेंड नाही करणार, असं तुझं म्हणणं आहे? प्रॉबॅबली नाही नाही, विचार 2 कर, नाही 3 वर्ष झाले. विचार कर विचार करायला काय, आपण आज पण विचार करू टी शकतो. इंटू डीएस, टी इंटू डीएस. फॉर्म्युल्यात जाऊच नको तू, असा एकदम बेसिक पासून विचार कर की एंट्रॉपी म्हणजे काय, आणि ती साईजवर डिपेंड करेल का? आय डोंट थिंक साईजवर डिपेंड करेल. विश्वास, तुला काय वाटतं? जेवढे नंबर ऑफ पार्टिकल जास्त असतील तेवढं जास्त मायक्रोस्टेट, तेवढं जास्त रॅन्डमनेस, तेवढं जास्त एंट्रोपी. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया. हा आहे कप ऑफ टी, आणि हा आहे जग ऑफ टी. आणि दोन्ही सेम टेम्परेचरला आहे, म्हणजे दोघांमध्ये जो चहा आहे त्याच्यातले मॉलिक्युल्सची मोशन वगैरे सगळी सेम आहे, बरोबर? तर कोणाची एंट्रोपी जास्त राहील अनघा, याची जास्त राहील की याची जास्त राहील? कोणामध्ये रॅन्डमनेस जास्त असेल? तुला मला पटवून द्यावं लागेल की जग ऑफ टी मध्ये जास्त आहे, बिकॉज मी पहिल्यांदा उलट बोलले होते. हा, तर मग तू सांग की जग ऑफ टी मध्ये जास्त असेल की कप ऑफ टी मध्ये जास्त असेल? आता तो मायक्रोस्टेट बोलल्यावर मला जरा कळलं की ते जग ऑफ टी मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स जास्त राहणार, तर ऑफकोर्स. राईट. नंबर ऑफ पार्टिकल जास्त आहे आणि त्यांना हालायला जागा जास्त आहे, त्यामुळे ते जास्त रॅन्डमनेस शो करू शकतात ते कम्पेअर टू कप व्हॉल्यूम वर ऑफ पण टी. तर डिपेंड करतं. एक्झॅक्टली, ते व्हॉल्यूम वर डिपेंड करतं. आणि ज्या म्हणजे गोष्टी एका फक्त नंबर छोट्या ऑफ पार्टिकल्स वर नाही करत ना. एका छोट्या रूम मध्ये एक पार्टिकल आहे आणि एका मोठ्या रूम मध्ये एक पार्टिकल आहे, तर जो मोठ्या रूम मध्ये पार्टिकल आहे त्याची एंट्रोपी जास्त असेल कारण त्याला जास्त स्पेस राईट, व्हॉल्यूम वर डिपेंड करतो दॅन दॅट ऑफ नाही, नंबर ऑफ पार्टिकल्स वर पार्टिकल्स. पण करतं. नंबर ऑफ हा पार्टिकल्स वर राईट, पण नंबर ऑफ वेज कॉम्बिनेशन जास्त बनणार. करतं. दोन्हीवर डिपेंड करतं, एन आणि साईज. सो जे सो म्हणून एंट्रॉपी ही एक्सटेन्सिव्ह आहे. तर मग आता ब्लॅक होल पण हा क्लासिकल ऑब्जेक्टच आहे, बरोबर? म्हणजे ब्लॅक होलची एंट्रॉपी पण एक्सटेन्सिव्हच असेल, म्हणजे ब्लॅक होलची एंट्रॉपी पण ब्लॅक होलच्या व्हॉल्यूमवर डिपेंड करेल, असं सगळ्या शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. ब्लॅक होलची एंट्रॉपी ही प्रपोर्शनल पाहिजे ब्लॅक होलच्या व्हॉल्यूमला. पण आपले हॉकिंग भाऊ आले, आणि हॉकिंग सोबत अजून कोण होता तो दुसरा? बेकेनस्टाईन हॉकिंग. म्हणजे इंटरेस्टिंग असं की ब्लॅक होल BH हे याच्यासाठी पण वापरतात आणि बेकेनस्टाईन हॉकिंग साठी पण वापरतात. बेकेनस्टाईन आणि हॉकिंग त्यांनी असं दाखवलं की ब्लॅक होलची एंट्रॉपी ही एरियाला प्रोपोर्शनल आहे, म्हणजे फक्त जो ब्लॅक होलचा एरिया आहे त्याच्यावर एंट्रॉपी डिपेंड करते, व्हॉल्यूमवर डिपेंड करत नाही. आणि हा खूप जेन्युइनली खूप शॉकिंग रिझल्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणूच शकत नाही एखादी क्लासिकल गोष्टीची एंट्रॉपी व्हॉल्यूमवर डिपेंड केलीच पाहिजे, ती एरियावर का डिपेंड करते? हे खूप एक मोठं मिनिट हा. पझल होतं त्यावेळेस. एक तर हा काय नॉर्मल ऑब्जेक्ट नाहीये है ना, की काहीतरी गरम आहे आणि त्याला आपण टेम्परेचर हीट करतोय, तसं तर राहायचं नाही. तो तसं काहीतरी जायचं नाही. असं अननोन क्वांटिटीज वाटते मला. मग याला एंट्रॉपी किंवा याचे मायक्रोस्टेट काय असतं? काय असतं? व्हेरी गुड क्वेश्चन.
सो आपण जसं जसं हिस्ट्रीने ब्लॅक होल समजून घेतला त्या टाईपने आपण समजून घेऊ. तर हिस्ट्रीने ब्लॅक होल जशी तू डेफिनेशन दिली, एक स्टार होता, मग त्याची ग्रॅव्हिटी वाढते आणि तो ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतो, बरोबर, युनिव्हर्स मधल्या, राईट? हो करेक्ट ना? हा, मग ते सगळे, मग एक इमॅजिन कर की एक खूप मोठा स्टार आहे, त्याची खूप जास्त ग्रॅव्हिटी आहे, मग तो ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतोय, म्हणजेच काय करतोय तो, की युनिव्हर्सची एंट्रॉपी कमी करतोय. हम्म. समजतंय मी काय म्हणतोय? कारण युनिव्हर्स मधले जे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते त्या स्टार्स मध्ये येत आहेत, राईट. राईट? म्हणजेच हा जो स्पेस आहे यात एंट्रॉपी वाढेल ना. हो, सिस्टम हा Correct? झाला स्टार आणि सराउंडिंग हा हा, बाकीच्या गोष्टी झाल्या त्याच्यात सराउंडिंग बाकी अट्रॅक्ट करेक्ट, करतो. त्यात ते अट्रॅक्ट होते. म्हणून ब्लॅक होलची एंट्रॉपी ही ब्लॅक होलच्या व्हॉल्यूमवर डिपेंड असली पाहिजे, कारण रॅन्डमनेस तो सगळे जे कॅप्चर करतो त्या व्हॉल्यूम मध्ये येत आहे, तर व्हॉल्यूम वाढत चाललाय ब्लॅक होलचा, करेक्ट? ओके ओके. तर हे एकदम हे क्लासिकल थॉट आहे हा एंट्रोपीचा. बट त्यांनी जो हा दाखवला बेकनस्टॅड हॉकिंगने की नाही, हा एरियावर डिपेंड करतो, हे म्हणजे हे खूप रिव्हॉल्युशनरी. असं का होते हा त्यांच्या सगळ्यांचा प्रश्न होता, असं का होतंय. यार याला टेस्ट पण तर कसं करणार, म्हणजे हे नुसतं हेच आहे का, म्हणजे पॉस्च्युलेट टाईप, हायपोथेसिस टाईप, याला तर टेस्ट पण नाही करता येईल की खरंच एरिया किंवा व्हॉल्यूम. त्याच्यासाठी कमेंट्स आहेत, काय काय कमेंट्स आहेत. एक तर हा मॅथमॅटिकली प्रूव्हन रिझल्ट आहे, आय थिंक. हा, मॅथमॅटिकली प्रूव्हन आहे. आणि दुसरी गोष्ट की तुझ्याकडे ब्लॅक होलच्या आतमधले काहीच इन्फॉर्मेशन नाहीये, यू हॅव झिरो इन्फॉर्मेशन. त्यामुळे जो लॉ आहे, एस इज इक्वल टू के लॉग इंटू नंबर ऑफ मायक्रोस्टेट्स, राईट? हे बोल्ट्झमॅन एंट्रोपी ना. तर तुझ्याकडे ओमेगा म्हणजे काय, की या सिस्टीमच्या आतमध्ये किती नंबर ऑफ मायक्रोस्टेट्स आहेत. पण ब्लॅक होलच्या केसमध्ये तुला सिस्टीमच्या आतमधल्या नंबर ऑफ मायक्रोस्टेटची इन्फॉर्मेशनच नाहीये. ती इन्फॉर्मेशन त्या युनिव्हर्स मध्ये नाहीच आहे, ती तू काढूच शकत नाही, राईट? ओके राईट. तुला फक्त ब्लॅक होलचा एरिया माहिती असतो, कारण तुला हॉरायझन दिसतोय. तू जो पार्टिकल सेंड केलेला आहे तो त्याचा आतमध्ये काय होणार आहे हॉरायझनच्या नंतर ते तुला माहितच नसतं. तुला फक्त एरिया माहित असतो की एरिया ऑफ हॉरायझनचा एरिया काय, त्या ब्लॅक होल हॉरायझनचा एरिया काय. हा तू ग्रॅव्हिटी जनरल रिलेटिव्हिटीच्या कॅल्क्युलेशन्सने कॅल्क्युलेट करू शकतो. सो तुझ्याकडे एरिया असतो, ब्लॅक होलचं टेम्परेचर असतं आणि ब्लॅक होलचं मास असतं. तुझ्याकडे ब्लॅक होलच्या आतली इन्फॉर्मेशनच नाहीये की त्यामध्ये किती नंबर ऑफ मायक्रोस्टेट्स आहे. कळतंय? पण हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे, हा सुद्धा एक खूप मोठा अनसॉल्व प्रॉब्लेम तुला म्हणू शकतो की युनिव्हर्स मध्ये असं होऊच शकत नाही की तुझ्याकडे एक स्टेट आहे, ती दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होते आणि तुझ्याकडे त्या स्टेटची इन्फॉर्मेशनच नाहीये. असं होणं इम्पॉसिबल आहे. याला म्हणतात म्हणजेच काय होतंय की ब्लॅक होल जेव्हा इकडे कोणता ऑब्जेक्ट आहे तो ब्लॅक होल मध्ये जातोय, तर तेव्हा तुला इथे स्टेट माहिती आहे, बरोबर? त्या स्टेटचं तुला इथपर्यंतची ट्रॅजेक्टरी माहिती, इव्होल्युशन माहिती, पण याच्या आतमध्ये त्या स्टेटची इन्फॉर्मेशनच नाही तुझ्याकडे की त्या स्टेटचं पुढे काय झालं, पण ते त्या आपल्याला पार्टिकलच्या दिसत नाही ना, व्हेलॉसिटीला काय असं होऊ झालं. शकतं. ते आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला मेजर पण करता येत नाहीये. राईट. त्याचं म्हणजे आपण जनरली काय करतो, आपण एक स्टेट घेतो शाय, करेक्ट? त्या स्टेटवर आपण युनिटरी ऑपरेटर अप्लाय करतो आणि मग सांगतो की युनिटरी ऑपरेटर काय असतो आपला, e⁻⁻ शाय, करेक्ट? म्हणजेच ही जी माझी इनिशियल स्टेट होती शाय 0, ती ह्या स्टेट मध्ये कन्वर्ट झाली आफ्टर सम टाइम टी, राईट? ही युनिटरी प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसला युनिटरी इव्हॉल्युशन ऑफ स्टेट्स म्हणतात. सो हा जो क्वांटम मेकॅनिक्सचा हा बेसिक रूल आहे, सगळ्यात फंडामेंटल रूल आहे. हा रूल ब्लॅक होलच्या आतमध्ये अप्लाय करताच येत नाही, कारण हा जो टाइम टी आहे याला ब्लॅक होलच्या आतमध्ये मिनिंगलेस आहे, याला मिनिंगच नाही ह्या टाइमला. देर इज नो टाइम इनसाइड ब्लॅक होल. ऍक्च्युअली टाइम आणि स्पेस रिव्हर्स होतं ना काहीतरी आत. हो. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो आय थिंक काहीतरी. सो तुम्हाला पटतंय का मी काय म्हणतोय ते? हा इन्फॉर्मेशन लॉसचा जो प्रॉब्लेम आहे तो कन्व्हिन्स झाले का तुम्ही की हा खरंच हा प्रॉब्लेम आहे? नसेल झालं तर वी कॅन डिस्कस. आय थिंक क्लिअर आहे. विश्वास, अनघा, चैतन्य.
म्हणजे प्रॉब्लेम काय म्हणजे आपण डायनेमिक्स आपल्याला दिसत नाही पुढे जाऊन काय होतं म्हणून त्याच्यामुळे डायनेमिक्स नाही सांगता येत असं आहे ना हा प्रॉब्लेम. त्या स्टेटची इन्फॉर्मेशनच नाही तुझ्याकडे. त्या स्टेटचं हम्म. इव्होल्युशन काय होते, तू इक्वेशन मॅथमॅटिकल इक्वेशन लिहूच नाही शकत त्या हा स्टेटचं की त्याचा पुढे काय फिजिक्स होणार. नाही सांगू शकत. त्याचं फिजिक्स सांगूच शकत नाही. हम्म. ठीक आहे. सो म्हणून हॉकिंग म्हणतो की हा एक इन्फॉर्मेशन लॉस पॅराडॉक्स आहे, की काय झालं, इन्फॉर्मेशन लॉस झाली युनिव्हर्स मधली. म्हणजे जर तू चहाचा कप घेतला किंवा ऑक्सफर्ड डिक्शनरी घेतली आणि ती ब्लॅक होल मध्ये फेकली, तर युनिव्हर्स मधून त्या ऑक्सफर्ड डिक्शनरीतले सगळे शब्दच गायब झाले. हम्म. म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरी जर तू जाळली अशी, तर तर कोणत्या ना कोणत्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये ती आहे अजून पण युनिव्हर्स मध्ये, राईट राईट. राईट. त्याचा असतो पण इमिटर जेव्हा ते, लेवल. हा त्याचा एक्झिस्टन्स आहे, पण जेव्हा तू ते ब्लॅक होल मध्ये फेकली तेव्हा त्याचं युनिव्हर्स मधून एक्झिस्टन्सच गायब झालं. तर असं नाही झालं पाहिजे. हे क्वांटम मेकॅनिक्सचा हा बेसिक प्रिन्सिपल आहे की हे असं नाही होऊ शकत. ती स्टेट राहिलीच पाहिजे युनिव्हर्स मध्ये. सो ती जेव्हा याच्या आत जाते तेव्हा त्याचं एक्झिस्टन्सच जातंय. सो म्हणून हा इन्फॉर्मेशन लॉस पॅराडॉक्स याला म्हणतात. एनर्जी कन्वर्ट नाही होत असं म्हणू शकतो का? हो, तसं म्हणू शकतो. मग पुढे प्रॉब्लेम काय ते? मग पुढे प्रॉब्लेम काय येतो की स्टीफन हॉकिंगचं म्हणणं आहे की नाही, असा पॅराडॉक्स असूच शकत नाही. ती आहे, ती एक्झिस्ट करते. सो म्हणून त्याचं म्हणणं आहे की हे जे ब्लॅक होल्स आहेत यांना जर तुम्ही फिडिंग देणं बंद केलं, बाहेरचं फिडिंग जर यांना देणं बंद केलं, तर हे ब्लॅक होल्स इव्हॅपोरेशन स्टार्ट होईल याचं. हो म्हणजे ते बाहेर फेकतील. एक्झॅक्टली. पण असं आहे की जर तू यात ऑक्सफर्ड डिक्शनरी टाकली, त्यातले सगळे शब्द टाकले, जर त्यात विश्वास वर्ड टाकला तू, जर विश्वास वर्ड यात जात असेल, तर बाहेर येणारा जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप स्क्रॅम्बल्ड असेल. म्हणजे त्यात एस असेल, ए असेल, व्ही असेल, काय कुठे कसं असेल, आणि ते युनिव्हर्स मध्ये कुठे असेल ते सगळं तू सांगू नाही शकतो. ओके. ही स्क्रॅम्बल्ड इन्फॉर्मेशन तुला भेटेल. याचा काय फील आहे म्हणजे हे तर एकदमच आउट ऑफ द बॉक्स वाटतं की हा, काय. सांगतो. तर क्वांटम मेकॅनिक्स मध्ये खूप सिम्पल दोन कन्सेप्ट आहे, एक प्युअर स्टेट आणि एक मिक्स स्टेट. कोणी एक्सप्लेन करू शकतं हे काय, प्युअर स्टेट आणि मिक्स स्टेट? जेव्हा आपण सिस्टम प्रिपेअर करतो खूप सारे स्पिन्स घेतले मी एका मटेरियल मध्ये आणि त्या सगळे स्पिन्स कुठल्या तरी क्वांटम स्टेट्स मध्ये आहेत. आता समज त्या मटेरियल मध्ये मी त्याला काहीतरी टेम्परेचर वरती ठेवला, तर तो मटेरियल काहीतरी टेम्परेचर असेल आणि स्पिन्स काही ग्राउंड स्टेट वरती असतील, काही एक्साइटेड स्टेट वरती असतील आणि इंडिव्हिज्युअल स्पिन्स कुठल्या तरी क्वांटम स्टेट मध्ये असतील. तर याला मी मिक्स स्टेट म्हणणार, कारण प्रत्येक स्पिन जो आहे तो एका कुठल्या तरी क्वांटम स्टेट मध्ये आहे, पण त्याचं पण टेम्परेचरमुळे कुठल्या तरी प्रॉबिलिटी अटॅच्ड आहे. तर कुठली तरी जेव्हा तुम्ही प्रोबॅबिलिटी अटॅच. प्रत्येक क्वांटम स्टेटला करेक्ट करेक्ट. एक प्रॉबिलिटी अटॅच्ड आहे आणि ते प्रॉबिलिटीचा जो रिझन आहे तो फक्त स्टॅटिस्टिकल रिझन आहे. त्याचा क्वांटमचा प्रॉबिलिटीशी काय रिलेशन नाही. तर प्युअर स्टेट जे असते ते नॉर्मल क्वांटम स्टेट्स असतात आणि जर तुम्ही एक्सटर्नल काहीतरी प्रॉबिलिटी अटॅच करतील तर मी ज्याच्या विश्वासचं एक्सप्लेनेशन ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. सपोज हे काही पॉइंट्स आहे, राईट, आणि प्रत्येक पॉइंटवर एक स्पिन आहे, असंच म्हणायला विश्वास तुझं की स्पिन काही असू शकतो, राईट? हो राईट. ओके. तो प्रत्येक पॉइंटवर जी स्पिन आहे त्या स्पिनची काहीतरी प्रोबॅबिलिटी असेल. म्हणजे जर ह्या पार्टिकलवर स्पिन अप आणि स्पिन डाऊन असू शकतं, तर स्पिन वन असू शकतो विथ सम प्रोबॅबिलिटी आणि स्पिन डाऊन असू शकतो विथ सम प्रोबॅबिलिटी, राईट? हे म्हणायचं ना तुला की नाही?
बघ आपले ह्याच्यात खूप कन्फ्युजन होतं. म्हणून दोन प्रॉबिलिटीज आहेत. एक प्रॉबिलिटी मीन्स इफ आय वॉन्ट टू नो complete information of a quantum system, I just need to give its psi, right? Quantum state. राईट. ठीक आहे, त्याच्याने आपल्याला सगळं माहित असतं. इवन वी नो द probability, राईट? probability माहित झाली, मॉड स्क्वेअर माहित झाला, गिवन द psi, राईट? सो दॅट इज प्युअर स्टेट. तुम्हाला मी कुठला तरी psi दिला, तुम्हाला सगळं माहित असेल. राईट. राईट. पण जेव्हा नंबर ऑफ पार्टिकल जास्त असतात तेव्हा आपल्याला एक दुसरी प्रॉबिलिटी येते, स्टॅटिस्टिकल प्रॉबिलिटी. त्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला कधी नसतं. आणि जर तुम्ही एक रॅन्डमली स्पिन काढला त्याच्यामध्ये, तर तो काय म्हणतात, तो तुम्हाला अज्युम करावा लागतो, देर इज सम प्रॉबिलिटी अटॅच्ड. राईट. जर तुम्ही टेम्परेचर टी मध्ये ठेवलाय तर त्याचा एक्सपोनेन्शियल असं पीके असतो की ग्राउंड स्टेट इज मोर प्रॉबेबल, आणि त्याचे काहीतरी प्रॉबिलिटी, मग एक्साइटेड स्टेट इज लेस प्रॉबेबल. सो दिस इज अरायझिंग सिम्पली बिकॉज तुमच्याकडे खूप सारे number of particles are more. So there is a statistical probability, and another thing is there is a quantum probability. This मला linear जेवढं combination. माहितीये, हे जे प्युअर स्टेट आणि मिक्स स्टेट आहे, प्युअरली क्वांटम मेकॅनिक्स मध्ये पण एक्सप्लेन होऊ शकतं. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स मध्ये याची गरज नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दोन इंडिपेंडंट इलेक्ट्रॉन्स असतील, यांना जर एक स्टेट मधून सिस्टम म्हणून मी घेतलं, तर या पूर्ण सिस्टमचं वेव्ह फंक्शन जे असेल या इलेक्ट्रॉनचं वेव्ह फंक्शन टाइम्स दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं वेव्ह फंक्शन, जर ते इंटरॅक्ट नाही करत आहेत तर. नॉन इंटरॅक्टिंग दोन इलेक्ट्रॉन्स असतील, सो हे प्युअर स्टेट्स असतील. म्हणजे जे 4 स्टेट्स मिळतील मला, अप 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 डाऊन डाऊन अप डाऊन डाऊन, किंवा त्यांचे लिनियर कॉम्बिनेशन जे काय असतील, हे सगळे प्युअर स्टेट्स असतील. पण समजा सिस्टम इंटरॅक्टिंग असेल तर त्यांना डिकम्पोज नाही करू शकत मी इनटू वेव्ह फंक्शन ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन टाइम्स वेव्ह फंक्शन ऑफ सेकंड इलेक्ट्रॉन. ते मिक्स स्टेट आहे. असं रफ अंडरस्टँडिंग आहे माझं. करेक्ट. करेक्ट. सो मॅथमॅटिकली जर आपण बघायला घेतलं, जे निपुणने सांगितलं तेच आहे, आणि जे विश्वासने सांगितलं ते पण आहे, की ज्या स्टेटला तुम्ही असं लिहू शकतात केट फॉर्म मध्ये शाय, ती झाली प्युअर स्टेट. आणि ज्या स्टेटला तुम्ही असं लिहू नाही शकत ती झाली मिक्स स्टेट. मग जर तुम्ही असं नाही लिहू शकत तर मग तुम्ही ते कसं लिहिणार? तर तुम्ही त्या स्टेट्स आउटर प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये लिहितात, विथ सम प्रोबॅबिलिटी P1 आणि विथ सम शाय आय P1 शाय 1 प्लस P2. त्याच्यात थोडा कन्फ्युजन होऊ शकतो. मला एक क्वेश्चन आहे इथे, जे प्युअर स्टेट्स आहेत ते पण आउटर प्रोडक्ट आहेत ना, इंडिव्हिज्युअल? ते पण लिहू शकतात. म्हणजे बेसिकली तुम्हाला इथे डेन्सिटी मॅट्रिक्स कम्पेअर करावा लागतो, डेन्सिटी मॅट्रिक्स ऑफ प्युअर स्टेट आणि डेन्सिटी मॅट्रिक्स ऑफ मिक्स स्टेट. आपण सगळ्या वी कॅन डू ऑल ऑफ द क्वांटम मेकॅनिक्स युजिंग आउटर प्रोडक्ट. युजिंग आउटर प्रोडक्ट. अच्छा, मला एक डाऊट हा आहे की आता मी जे एक्सप्रेशन तू दिलंयस, P1 psi1 psi1 प्लस P2 psi2 psi2, ह्याच्यामध्ये मी ह्याला डिकम्पोज नाही करू शकत इंटू सम psi A टाइम्स psi B, बरोबर? कारण हा सम आहे. असं असू शकतं की लेट्स से P2 0 आहे, सगळं 0 आहे, फक्त P1 आहे, psi1 psi1 आहे, पण तो जो psi1 आहे तो स्वतः जे आयगन स्टेट्स आहेत इलेक्ट्रॉनचे अप डाऊन, त्याचा लिनियर कॉम्बिनेशन आहे, असं असू शकतं ना? असं असू शकतं, हो. हा, पण म्हणजे म्हणून इथे हा डिफरन्स आहे सुपरपोजिशन आणि मिक्स स्टेट मधला, बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे, पण मला ते व्यवस्थित एक्सप्लेन नाही करता येते हाऊ टू पुट इट. बट हेच आहे की ज्या स्टेटला तू असं शाय म्हणून नाही लिहू शकत त्या मिक्स स्टेट असतात. मिक्स स्टेट तसं फिजिकल असं सांगता नाही येणार की ही मिक्स स्टेट आहे किंवा ती आहे. ते मॅथमॅटिकली ह्या इक्वेशन्स वरून बघावं लागतं. डेन्सिटी मॅट्रिक्सचे कॅल्क्युलेशन करावे लागतात, आयगन व्हॅल्यूज फाइंड करावे लागतात, आणि मग त्यावरून समजतं की मिक्स स्टेट आहे की नाही. तर त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन देणं थोडं कठीण आहे. पण जे विश्वासने सांगितलं तसं आपण म्हणू शकतो की जर तुझ्याकडे n पार्टिकल्स असतील तर ते n पार्टिकल एक मिक्स स्टेट फॉर्म करतात. तुझी ती इन्फॉर्मेशन कमी होते अबाउट प्युअर शाय, जी प्युअर स्टेट आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन कमी होते. आता आउटर प्रोडक्ट मध्ये हे प्युअर स्टेट जे वरती लिहिलं तू,
ते पण आपण आउटर प्रोडक्ट मध्ये लिहू ती शकतो, पण पण आपण लिहू त्याचं शकतो ना. हो, लिहू पण शकतो. तिथे शाळा शाळा असेल तर लिहू शकतो. तिथे P1 P2 नसतात फक्त, नाही. म्हणजे P1 फिजिकली म्हणजे मी नसतं जर तिथे. P2 ला 0 केला तर मग तो प्युअर स्टेट होईल का? तो प्युअर स्टेट होईल. तो शाळे असेल. एक तो हम्म. हम्म. काय असेल की एक सिंगल साय असेल तो. हा हा सिंगल साय असेल. एका वेळेस एकच असतो ना क्वांटम स्टेट, आणि तो सगळं सांगतो हा. आपल्याला. आता तुम्ही पुढचं एक्झाम्पल बघा, यात क्लिअर होईल. लेट्स से ही माझी एक स्टेट आहे. ओके, हम्म. ही पूर्ण एक स्टेट आहे. आता मी आउटर प्रोडक्ट घेतो. साय1 आणि साय2 काय आहेत? एका इलेक्ट्रॉनच्या 2 स्टेट्स आहेत का? 2 स्टेट्स आहेत. कोणत्याही हम्म. सिस्टीमच्या 2 स्टेट्स आहेत. आता मी आउटर प्रोडक्ट घेतला तर काय 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 येईल माझ्याकडे? साय1 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 येईल, शाय2 शाय2 असेल, साय1 साय2 साय2 साय1 साय1 शाय2 असेल आणि साय2 शाय2 साय1 असेल. तर तर आता मग ही प्युअर स्टेट आहे की नाही? ही मिक्स स्टेट आहे. तर ही प्युअर स्टेट आहे. कुठल्या? ही जी आहे शाय1 प्लस शाय2, हा, आणि तिचा जर तू असा डेन्सिटी मॅट्रिक्स लिहिला तर ती प्युअर स्टेट आहे. ठीक आहे. याला आणि याला कम्पेअर करा. देयर इज नो P1 P2. अच्छा, आता माझ्या डोक्यात शिरलं. P1 P2 पण म्हणजे असू P1 शकतो. इथे P1 P2 लिहू शकतो, पण इथे हा, काय नाहीये, इथे हा प्रोडक्ट नाहीये. नाही म्हणजे ही ऍक्च्युली प्रॉपर्टी काय आहे माहितीये का, की समजा मी तुला एक सम दिला तर त्याचे कोइफिशियंट्स असे ऍडजस्ट करायचे की तू हे असं A टाइम्स B लिहू शकतो त्याला, तू आत्ता ज्या फॉर्म मध्ये लिहिलंय. तर ते P1 P2 जर बिजार असले काहीतरी, एक P1 समजा 1 असला, म्हणजे P1 समजा 0.1 असला, P2 काहीतरी 0.8 असेल, म्हणजे असं काहीतरी असेल, तर मग त्याला प्रोडक्ट मध्ये नाही लिहू शकणार मी असं. राईट. हा, I see. हे थोडं एक दोनदा स्वतः रिडिंग केलं ना तर ते समजेल. म्हणजे असं बोलू शकतो का की जे मिक्स स्टेट आहेत ते पूर्ण जो सिस्टमचा हॅमिल्टोनियन आहे त्याचे आयगन स्टेट्स नसतात ते? नाही, नसतात ना. आयगन स्टेट, मिक्स स्टेट हे आयगन स्टेटच नसतात, म्हणजे त्या वेव्ह हा फंक्शन्सच नसतात. हा, पण जे प्युअर स्टेट असतात ते पण नसू शकतात, कारण ते पण नसू शकतात, हा, कारण पण ते फॉर्म मध्ये स्टेट्स लिहिलं. असतात. ते हा, स्टेट्स असतात, ते वेव्ह फंक्शन्स असतात. ते वेव्ह फंक्शन असतात. ठीक आहे ठीक आहे. आय थिंक थोडंफार प्रकाश पडला डोक्यामध्ये. हे मी छान पद्धतीने नाही समजू शकलो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला इथे अजून एक स्टेटमेंट सांगायचंय. त्याच्या पुढे म्हणायचं असतं आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. हा, मी थांबायला रेडी आहे. नाही रे, बोल बोल. सो ही जी मिक्स स्टेट आहे, मी इथे एक स्टेटमेंट म्हणतोय की एव्हरी मिक्स स्टेट इज अ थर्मल स्टेट. तुम्हाला नॉईस येतोय का? कोणाचं आहे? तो फोनवर बोलतोय. अच्छा. हा, सो माझं स्टेटमेंट काय आहे की एव्हरी मिक्स स्टेट इज अ थर्मल स्टेट. e⁻βh अशी तुम्ही प्रत्येक मिक्स स्टेट लिहू शकता, वेर h इज हॅमिल्टोनियन अँड बीटा इज 1 अपॉन टेम्परेचर. ठीक आहे. हे माझं स्टेटमेंट आहे. हे मी आता प्रूव्ह नाही करू शकत, बट तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक मिक्स स्टेट ही एक थर्मल स्टेट असते. मग विश्वास जे म्हणाला ते आय थिंक बरोबर आहे. स्टॅटिस्टिकल ओरिजिन पण आहे ना. स्टॅटिस्टिकल ओरिजिन आहेत, ऑब्विसली स्टॅटिस्टिकल ओरिजिन आहे. तर हे सगळं मी काय सांगतोय, परत आपण ब्लॅक होलवर येऊया. परत क्वांटम मेकॅनिक्सची बेसिक प्रॉपर्टी ही सांगते की प्युअर स्टेटचं इव्हॉल्युशन हे प्युअर स्टेट मध्ये होतं. कोणतीच प्युअर स्टेट ही मिक्स स्टेट मध्ये जाऊ शकत नाही. बरोबर, अग्रीड. बरोबर. पण हॉकिंग भाऊने असं दाखवलं की जर आपण ब्लॅक होल घेतला, प्युअर स्टेट एंटर केली, तर जे हॉकिंग रेडिएशन आहेत ते मिक्स स्टेटच्या फॉर्म मध्ये असतात. म्हणजे जे रेडिएशन आहेत ते थर्मल रेडिएशन. प्युअर स्टेटचे थर्मल रेडिएशन भेटतात. कळलं. म्हणजे कळलं नाही, पण आयडिया कळली. तू काय म्हणतो? म्हणजे त्याने असं फर्स्ट प्रॉब्लेम हा होता की ब्लॅक होल आहे
ऑब्जेक्ट टाकला, इन्फॉर्मेशन गायब झाली. तर ठीक आहे, हा सॉल्व्ह करायचा आहे, म्हणून मी काय म्हणेल की ठीक आहे, ही गायब नाही झाली, ही भेटते, पण प्युअर कुठल्या स्टेट तरी फॉर्म मध्ये. थर्मल रेडिएशन्स मध्ये भेटते. पण त्याचं आता काहीतरी मला सांग, कंडिशन होतं ना, कंडिशन काय ते होती? P1 P2 जर मी तुला दिले सगळे, हम्म. तर तू मला नाही, तरी पण नाही सांगू शकत. ट्रेस हे बॅक नाही P1 करू शकत. P2 चा सिग्निफिकन्स काय आहे? इग्नोरन्स. हा, पण विश्वास तुला ते डिफाईन करावं लागेल समजा तुझ्या मला system मध्ये. एखादा सिस्टम मिक्स स्टेट मध्ये आहे असं माहिती आहे, तर हम्म. मी या P1 P2 ची व्हॅल्यूज कशा काढीन त्याच्यामधनं? मेजरमेंट्स करायला लागतील मला. हो, तुला मेजरमेंट करावं लागेल. म्हणजे तुला आधी एक हर्मिशन ऑपरेटर घ्यावा लागेल हम्म. आणि तो एखाद्या स्टेटवर अप्लाय करावा लागेल. जर तू इथे ऑपरेटर घेतला ओ हम्म. आणि तो तुला Psi1 वर अप्लाय करावा लागेल हम्म. आणि मग तुला त्या ऑपरेटरची प्रोबॅबिलिटी भेटेल ओके. हम्म. अच्छा. त्या स्टेटमध्ये, हम्म. या टाईपमध्ये. म्हणजे तू ते ऑब्झर्वेबल्स कॅल्क्युलेट करू शकतो. हम्म. ओके. हा, सो आपण कुठपर्यंत आलो? प्युअर स्टेट मिक्स स्टेट मध्ये, करेक्ट? हम्म. हा, पण आता जे नवीन नवीन शास्त्रज्ञ आहेत, सुरत राजू वगैरे, त्यांचं असं म्हणणं आहे की हॉकिंगचं कॅल्क्युलेशन हे सेमी क्लासिकल होतं. त्यात त्याने क्वांटम ग्रॅव्हिटीचा यूज केला नव्हता, म्हणून त्याला हे प्युअर स्टेटचं मिक्स स्टेटमध्ये रिझल्ट भेटले. म्हणजे हॉकिंगने डिराईव्ह केले त्याच्या ओरिजिनल पेपरमध्ये की जे रेडिएशन्स बाहेर येतात ते थर्मल रेडिएशन्स आहेत, म्हणजे ते e⁻⁻⁻h या फॅक्टरमध्ये, आणि म्हणून ते थर्मल रेडिएशन असल्यामुळे प्रत्येक जो बाहेर येणारा जो जे रेडिएशन्स त्याला टेम्परेचर आहे, म्हणून ब्लॅक होलला टेम्परेचर आहे. हा जो विश्वासचा डाऊट होता त्याने मला खूप आधी विचारला होता की व्हाय ब्लॅक होल हॅव टेम्परेचर. तर त्याचं रिझन हे असं रेडिएशनमुळे. देत आहे. ओके. हा, रेडिएशनमुळे जे बाहेर येणाऱ्या रेडिएशन आहेत त्या मिक्स स्टेट आहे. मिक्स स्टेट या थर्मल असतात आणि प्रत्येक थर्मल स्टेटची ही प्रॉपर्टी आहे की तू e⁻⁻⁻h फॉर्म मध्ये लिहू शकतो. तर बीटा इज सम टेम्परेचर. ह्याच्यामध्ये सेमी क्लासिकल का म्हणतोय? कारण ग्रॅव्हिटी क्वांटाईज नाही म्हणून. ग्रॅव्हिटी क्वांटाईज नाही म्हणून. येणारी वेव्ह ही क्वांटम आहे, बट तुझ्या बॅकग्राऊंडवर करतोय ते बॅकग्राऊंड क्लासिकल आहे. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी क्वांटम मेकॅनिक्स मध्ये स्टडी करू शकतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ज्याच्यामध्ये क्लासिकल. पण पार्टिकलचं वेव्ह फंक्शन मी डिस्क्राईब हो. करतो. म्हणजे पार्टिकलचं क्वांटम नेचर बघतोय, पण जी बॅकग्राऊंड फील्ड आहे किंवा इव्हन हे आपलं नॉर्मल जे ट्रान्झिशन होतात फोटॉनचे ऍटम मध्ये, त्याच्यामध्ये आपण जे रेडिएशन असतं ते क्लासिकलच ट्रीट करतो. म्हणून तू सेमी क्लासिकल म्हणतोय ना? म्हणून सेमी क्लासिकल अप्रोच. पण मला सांग, ह्याच्यात ग्रॅव्हिटीचा इफेक्ट काय? म्हणजे क्वांटाईज ग्रॅव्हिटीचा वेगळं काय एक्सपेक्ट करतो आपण? म्हणजे काय रोल प्ले करते ते क्वांटाईज ग्रॅव्हिटी, किंवा का पाहिजे ग्रॅव्हिटी का क्वांटाईज? पाहिजे क्वांटाईज ग्रॅव्हिटी? यासाठी पाहिजे की हे जे कॅल्क्युलेशन आहे मिक्स स्टेटचं कॅल्क्युलेशन, यामध्ये बरेच सारे अप्रॉक्सिमेशन घेऊन केलेलं हे कॅल्क्युलेशन. ओके. इन लार्ज एन लिमिट, बरेच सारे अप्रॉक्सिमेशन घेऊन. ह्याच्यात एन काय आहे लार्ज एन मधलं? लार्ज एन मध्ये एन म्हणजे नंबर ऑफ स्टेट्स ज्या आत जात आहेत. ओके. किंवा मायक्रो स्टेट्स ऑफ ब्लॅक होल्स असं म्हणू शकतो. ते एक आहे. आणि बरेच म्हणजे ह्या कॅल्क्युलेशनचे डिटेल्स बघितले तर समजेल की जर ग्रॅव्हिटी क्वांटाईज केली तर जे इंटरॅक्शन आहे ते आपण क्वांटम इंटरॅक्शन घेऊ शकतो, आणि त्यातून मग असं बाहेर येऊ शकतं की नाही, ब्लॅक होल हा प्युअर स्टेटच इमिट करतोय. ओके. याचं कंडिशन काय होतं? म्हणजे ते इव्हॅपोरेशनचं काहीतरी नाही, कंडिशन? म्हणजे जे इनकमिंग पार्टिकल आहे तो ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोबत इंटरॅक्ट करेल, जी काय किंवा ग्रॅव्हिटॉन्स जे असतील ब्लॅक होल मध्ये, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करून परत तुला बाहेर प्युअर स्टेट मिळेल असं म्हणतोय का? हो. ओके. आणि ते अजून प्रूव्ह नाही झाले, त्यामुळे तो क्लेम करणं जरा कठीण आहे. बट म्हणजे अजून कोणाला माहित नाही की ही प्युअर स्टेट आहे की नाहीये बाहेर येणार, मिक्स स्टेट आहे. ओके. हा, विश्वास तू काय विचारत होता? त्याचं कंडिशन काय होती? बाहेर इव्हॅपोरेशनची काहीतरी कंडिशन होती, कधी इव्हॅपोरेट करतो?
की असं इव्हॅपोरेट मला करत असं असतो? आठवत नाहीये. काहीतरी म्हणलं होतं तो. नाही स्टेबिलिटी असते, ब्लॅक होलची स्टेबिलिटी असते, इनस्टेबिलिटी असते, पण मला त्या कंडिशन्स आता माहित नाही, म्हणजे आठवत नाही, मला बघायला लागते. हम्म. पण सगळेच ब्लॅक होल इव्हॅपोरेट करत नाही. जे काही जायंट ब्लॅक होल असतात ते इव्हॅपोरेट करतात, काही स्टेबल्स असतात ते नाही करत. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो असाइड, म्हणजे हे डिपेंड करतं की तुमचं युनिव्हर्स काय, तुमचा स्पेस टाइम काय. आता आपण जर फ्लॅट स्पेस टाइम मध्ये जर ब्लॅक होल असेल किंवा एक्सपांडिंग युनिव्हर्स मध्ये जर ब्लॅक होल असेल तर ब्लॅक होल इव्हॅपोरेट करेल, राईट, सगळ्या रेडिएशन जातील. पण जर युनिव्हर्सला रिफ्लेक्टिंग बाउंड्री कंडिशन असतील तर काय होईल? ते आत जाईल ना परत रेडिएशन. राईट, ते आत जाईल. आणि रिफ्लेक्टिंग बाउंड्री कंडिशन कशा कोणत्या युनिव्हर्सला असतात, कोणत्या Closed. मॅट्रिकला असतात? क्लोज. पण तो मॅट्रिक कोणता आहे? अच्छा, म्हणजे स्फिअर मेट्रिक, मी मेट्रिक विचारतोय. क्लोज्ड हम्म. काय डी सीटरचा का? एडीएसचा, सॉरी, हा डी सीटरचा आहे. हा, डी सीटरचा की एडीएसचा? आय थिंक एडीएसचा असतो ना क्लोज. अच्छा, सिलेंडर. तुम्ही जे पण म्हणताय प्लीज लिहून घ्या. दिस इज वेअर आय डायव्हर्ज. समजत नाही मला. हा, नाही, हे फक्त एक असाइड सांगितलं मी. सो तो फक्त एवढं लक्षात घे की असं जर युनिव्हर्स असेल की जिथे ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट होत असेल तर त्या युनिव्हर्स मध्ये स्टेबल ब्लॅक होल्स फॉर्म होऊ शकतात. म्हणजे रेडिएट पण होते आणि मॅटर आत पण जाते, ब्लॅक होल सोबत काहीच नाही. आणि हे असे पण ब्लॅक होल स्टडी केले जातात. एवढं ओके. फक्त मला हे सांगायचं. अच्छा, तर आपण आपल्या स्टोरी कुठे होतो? चैतन्य, सांग आपण कुठपर्यंत पोहोचलोय? झोपली ती. अनघा, सांग आपण कुठपर्यंत पोहोचलोय? ती पण तुम्ही मध्ये खूप जास्त डायव्हर्ट झालात मिक्स स्टेट आणि प्युअर स्टेट मध्ये, पण आता तुम्ही ट्रॅक वर आलाय आणि आता तुम्ही म्हणताय की इव्हॅपोरेट होणार की नाही ब्लॅक होल. हा, ओके. तर युनिव्हर्स वर डिपेंड करतं की ब्लॅक होल इव्हॅपोरेट होईल की नाही. इव्हॅपोरेट होईल की नाही. प्युअर So, स्टेट मी इनपुट केला तर बाहेर मिक्स स्टेट येतो आणि मग त्याला थर्मल रेडिएशन आपण म्हणतो. ते इम्पॉर्टंट आहे की ब्लॅक होलला टेम्परेचर का असतं, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हा, इथे अनसॉल्व प्रॉब्लेम हे एक इन्फॉर्मेशन लॉस पॅराडॉक्स आहे. अनसॉल्व प्रॉब्लेम आणि एक हा ब्लॅक होल रेडिएशन जो आहे तो पण अनसॉल्व प्रॉब्लेम. म्हणजे हे रिलेटेडच आहेत एकमेकांशी की काय होत आहे. आणि या सगळ्यांचा स्टडी करण्यासाठी वेगवेगळ्या थेरीज असतात आणि त्यापैकी एक थेरी आहे रॅन्डम मॅट्रिक्स थेरी, RMT, रॅन्डम मॅट्रिक्स थेरी. म्हणजे हे सगळं फक्त मोटिवेशन होतं आणि माझं काम यात केलेलं आहे. आणि ते आता मी पुढे एक्सप्लेन करतो की आज फक्त मोटिवेशनच घ्यायचं. 10 वाजले. मोटिवेशन ठीक आहे. मोटिवेशन ठीक आहे. मोटिवेशन ठीक आहे. याचा इझी जास्त झालं की मग ते डोक्यावरून जातं ना. हा, तेच. आणि पुढचा पार्ट थोडा मॅथमॅटिकल आहे, सो त्यामुळे रिसोर्स मटेरियल असं काहीतरी सांगू शकतो, म्हणजे आपण नेक्स्ट टाइम थोडं प्रिपेअर राहून काहीतरी. ऋषिकेशचे नोट्स. रिसोर्स मटेरियल म्हणजे तू स्टीफन हॉकिंगचा पेपर वाचून येऊ शकतो. त्याचं इंट्रोडक्शन पार्ट वाच. स्टीफन कोणाचं? हॉकिंगच्या पेपर, हॉकिंगचा जो ओरिजिनल पेपर आहे ना, 75 वाला. 75 वाला, त्याचा इंट्रोडक्शन पार्ट वाच. बाकी तर मध्ये थोडी क्वांटम फील्ड थेरी वगैरे यूज केली, पण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये तुला समजून दिला बेसिक आयडिया काय. ओके. हा. आता मला ते कळालं, ते मूवी मध्ये कॉफी तो फिरवत असतो ना, स्टीफन हॉकिंगची मूवी होती ना, त्याच्यात त्याला आयडिया तेव्हा जेव्हा तो असं कॉफी मिक्स करत असतो आणि मग बाहेर right, पडतात right. रेडिएशन. मला ते रेफरन्स आता कळलं. अजून तुम्हाला काही ब्लॅक होल बद्दल काही डाऊट्स असतील वरती तर ते विचारा. ब्लॅक बेसिक डाऊट. होल.
ब्लॅक होल Spin का- कॉम्प्लेक्सिटीचा मिनिंग काय? काय ब्लॅक होल कॉम्प्लेक्सिटी ते नाही माहित मला. मला पण नाही माहिती काय यूज होतं, म्हणजे आर्काईव्ह वर पेपर येतात दररोज म्हणून मी विचार. ब्लॅक होलचा स्पिन हा क्लासिकल असतो क्वांटम असतो? ब्लॅक होलला अँग्युलर मोमेंटम असतं ते क्लासिकल असतं, पण जर ब्लॅक होल मध्ये फॉर्म पडणारं मटेरियल जर फर्मिओनिक सिस्टीम्स असतील किंवा बोसॉनिक असतील, म्हणजे आता आपण फक्त क्लासिकल ब्लॅक होल बद्दल बघितलं, पण हे जे आहेत रिसर्च करणारे हे त्यांचं स्वतःचं एक ब्लॅक होल तयार करतात. ब्लॅक होल फ्रॉम फर्मिऑन पासून जे ब्लॅक होल तयार झालेलं असतं वेगवेगळ्या चार्ज पासून, मग त्याला इंट्रिन्सिक स्पिन पण येतो. ब्लॅक होलवर चार्ज येतो. तर फक्त इलेक्ट्रॉन्स च्या एंट्रीजने ब्लॅक होल बनला असेल, की असा ब्लॅक होल ज्यात फक्त इलेक्ट्रॉन्स येत आहेत, तर त्या ब्लॅक होलला चार्ज येतो. मग चार्ज ब्लॅक होलचा वेगळा स्टडी असतो. सध्या जे युनिव्हर्स आहे ते एक्सपांडिंग म्हणलं जातंय की सर्क्युलर एक्सपांडिंग युनिव्हर्सच म्हटलं जातंय. शॉर्ट म्हणजे अजून विल देअर बी एनी पॉइंट जिथे एक्सपान्शन थांबेल आणि अगेन वी विल गो बॅक इन टाइम? आणि तू जे म्हणतोय की ब्लॅक होल मध्ये टी इरिलेव्हंट बनतो अँड दॅट इज वाय सो. कॉन्ट्रॅक्शन बद्दल तर अजूनपर्यंत मी तर नाही ऐकलंय. म्हणजे हा त्याच्या थेरीज आहेत पण माहित नाही मला, फिक्स नाही माहित. अजून पण एक्सपांडिंग. सो तू म्हणला की जेव्हा आपण ब्लॅक होल मध्ये जातो तेव्हा टाइम पॅरामीटर जो आहे तो तुमचा इरिलेव्हंट होऊन जातो. हा 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 ते Why एक्सप्लेन so? करू का काय? की काय? हा अच्छा, गुड क्वेश्चन. थोडं त्यात मॅथमॅटिक्स आहे, बट आय विल ट्राय टू एक्सप्लेन. तेवढं झेपतंय मला असं अजून तुला काय अजून एवढं लांब नाही गेले. फिजिक्स सोडत नाही. सुटत नाही फिजिक्स. हा करेक्ट, सुटत नाही. निपुण सांग या इक्वेशन बद्दल माहिती. हे नॉर्मल मिन्काउस्की स्पेस टाइम ज्याला म्हणतात, किंवा ज्याच्यामध्ये एक स्पीड ऑफ लाईट कॉन्स्टंट आहे कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये, त्याच्यासाठी हे लाईन किंवा डिस्टन्स आहे. राईट. नॉर्मल आपलं 3 डायमेन्शन मध्ये जसं x² + y² + z² असतं, तसं हे 4D आहे, त्याच्यामध्ये x + y² + z² - t² आहे. तो हे डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं जनरलायझेशन आहे फॉर अ वर्ल्ड इन विच देर इज टाइम अँड universal speed of light which is constant in all inertial frame of reference. Doesn't matter at what speed you are, you will always observe light to be at the speed c. ओके. आता निपुण मला सांग, शॉर्टसाइडचं मॅट्रिक तुला माहिती आहे? आठवत नाही, काहीतरी 1 - gm/r. निगेटिव्ह ऑफ 1 - gm/r dt² dt² प्लस त्याचा इनवर्स 1 ना. - gm. हा 1 इनवर्स आहे. मला जेवढं आठवत माहिती नाही, तू लिही. dx². काय म्हणतात त्याला? सेम फॅक्टर येतो का दोन्हीकडे? इनवर्स चेक येतो ना. करू, एक मिनिट मला चेक करू दे. एका जागी कुठेतरी 1/, येतं. कोणीतरी चेक करा. शॉर्टचाइल्ड मेट्रिक का? शॉर्टचाइल्ड मेट्रिक हा इनवर्स आहे, पण ते हा इनवर्स आहे, पण ते r θ φt कोऑर्डिनेट्स मध्ये, xy कोऑर्डिनेट्स मध्ये. ठीक आहे, तर आपण r θ कोऑर्डिनेट मध्ये लिहू ना. हा मग r θ कोऑर्डिनेट्स मध्ये सांगू का मी? हा सापडलं मला एक्स्ट्रा. काय 1 - rs/r dt² मायनस 1 - r इनवर्स 1 अपॉन आहे ना फक्त एवढं. हा, आणि तिथे dr² आहे -r² dω². ते r² dω² वेगळं, तिथे dr² कर. dr².
मायनस आर स्क्वेअर डी ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, तो पुढचा फॅक्टर आहे. ओमेगाला 0 कर पाहिजे तर मे बी. बट हा इरिलेव्हंट आहे, म्हणजे जर ते ब्लॅक होल मधले टाइम बघायसाठी हे दोनच फॅक्टर बघायला लागतात. हा ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर है ना. तो आता इन दोनों चीजों को ध्यान से देखिए. आपण पहिले याद बघू. ही जी निगेटिव्ह साईन आहे हे इम्पॉर्टंट आहे. या निगेटिव्ह साईन मुळे तुम्ही म्हणू शकतात की हा टाइम चा डिफरन्शियल पार्ट आहे dt स्क्वेअर आणि हा स्पेसचा dx स्क्वेअर. जर या साईन चेंज केल्या मी, जर मी हे असं लिहिलं dt स्क्वेअर मायनस dx स्क्वेअर, तर dx स्क्वेअर हा ऍज अ टाइम म्हणून ऍक्ट होईल ह्या फ्लॅट स्पेस मध्ये. आधी फक्त वरचा पोर्शन बघा. हा जर ह्या साईन एक्सचेंज केल्या मी आणि जर असं मॅट्रिक लिहिलं की ज्यात dt स्क्वेअर मायनस dx स्क्वेअर लिहिलं, तर हा जो dx स्क्वेअर पार्ट हा ऍज अ टाइम म्हणून ऍक्ट होईल. ऍज अ टाइम म्हणून ऍक्ट होईल म्हणजे काय, की जे टाइमच्या प्रॉपर्टीज आहेत त्या dx ला येतील. म्हणजे तुम्ही अशा फ्लॅट स्पेस मध्ये असाल जिथे तुम्ही टाइम मध्ये मागे पुढे जाऊ शकतात, पण एक्स मध्ये तुम्ही फक्त पुढे जाल. ओके. तीच टाइमची प्रॉपर्टी आहे ना. ओके, तर जेव्हा तुम्ही साईन एक्सचेंज करून जर असं मॅट्रिक लिहिलात तर हे असं होईल. अच्छा. कन्व्हिन्स आहात. आता मी खाली येतो. ओके, मी हा स्मॉल आर लिहितो म्हणजे कन्सिस्टंट आहे. हे आर म्हणजे हे डिस्टन्स आहे की तुम्ही ब्लॅक होल पासून किती लांब आहेत. हा ब्लॅक होलचा सेंटर आहे. हे डिस्टन्स जीएम आहे जिथे ब्लॅक होलचा हॉरिझॉन असतो, आणि त्या बाहेरचा डिस्टन्स आर आहे. करेक्ट. समजतंय मी काय म्हणतोय ते. आणि हा इथे परितोष आहे. सो परितोष जेव्हा जीएम पेक्षा बाहेर असेल तेव्हा याची साईन काय असेल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. निगेटिव्ह. 1 मायनस जीएम कोणाची. तू सांग. जीएम छोटी क्वांटिटी आहे ना, न्यूमरेटर लहान आहे, डिनोमिनेटर मोठा आहे, तर 1 मायनस न्यूमरेटर पण डिनोमिनेटर काय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. न्यूमरेटर न्यूमरेटर लहान आहे ना, जीएम लहान आहे, आर मोठा आहे. आय विल गो विथ निपन्स ओपिनियन. नाही, असं नाही. मी परत एक्सप्लेन करतो. हा परितोष बाहेर आहे, करेक्ट. तो सेंटर पासून आर डिस्टन्स वर आहे. हे पूर्ण डिस्टन्स आर आहे. आणि इथे हे जे डिस्टन्स आहे, हा जो पॉइंट आहे हॉरिझॉन पॉइंट, हा सेंटर पासून जीएम डिस्टन्स वर आहे. तर आर मोठा आहे की जीएम मोठा आहे. आर मोठा आहे. आर मोठा आहे, राईट. म्हणजे डिनोमिनेटर मोठा आहे ना, आणि न्यूमरेटर छोटा आहे. म्हणून हा फॅक्टर 1 पेक्षा कमी असेल. पॉझिटिव्ह येईल ते, पॉझिटिव्ह येईल. म्हणून हा जो ब्रॅकेट आहे तो पॉझिटिव्ह येईल. बट ते dt वाला फॅक्टर तर निगेटिव्हच येणार ना. हो आहे ना, ती निगेटिव्ह निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्हच आहे, करेक्ट. आणि हा फॅक्टर हा पण फॅक्टर पॉझिटिव्ह येईल, करेक्ट. पण जेव्हा परितोष हॉरिझॉनच्या आत येईल तेव्हा तो हॉरिझॉनला क्रॉस करेल. हो, फ्लिप होईल मग. स्पेस टाइम फ्लिप फ्लिप होईल, होईल. कारण हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल, आणि हे जे आहे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह होऊन जाईल. नाईस. आणि म्हणून हा जो dr कोऑर्डिनेट आहे, dr स्क्वेअर, हा तुमचा टाइम बनेल, आणि dt स्क्वेअर तुमचा लेंथ. स्पेस बनेल. सो दॅट मीन्स की तुम्ही टाइम ट्रॅव्हल करू शकता, स्पेस ट्रॅव्हल नाही करू शकत. तुम्ही स्पेस ट्रॅव्हल नाही करू शकत. म्हणून तुम्ही ब्लॅक होलच्या आत गेलं तर तुमचं मरण अटळ आहे, म्हणजे तुमचं बाहेर पण अटळच आहे. ब्लॅक होलच्या आत गेल्यावर तुम्ही सिंग्युलॅरिटीकडे जाणारच आहे, तुम्ही दुसरीकडे जाऊच शकत नाही.
Okay. कारण तुमचा जो dx स्क्वेअर आहे ना, जो स्पेस आहे ना, तो टाइम बनलाय. सो तुम्ही त्या युनिट डायरेक्शनला जाल. भलेच तुम्ही टाइम मध्ये ट्रॅव्हल करू शकता, पण तुम्ही जाणार तिथेच आहे. मला जेव्हा हे समजलं तेव्हा मला खूप भारी वाटलं की हा यार हे जबरदस्त आहे. जस्ट एक साइन चेंज आहे, जस्ट एक साइन फ्लिप आहे आणि त्यातून एवढं भारी फिजिक्स समजतंय. टाइम नेगेटिव्ह पण जाऊ शकतो असं तू म्हणते का? हा. सो देर इज नो मिनिंग ऑफ टाइम. टाइमला मिनिंगच नाही. ओके, सो बेसिकली यू मीन्स की तिथे सगळे डायमेन्शन कोलॅप्स होऊन जातात आणि इट इज अ सिंग्युलर पाथ आणि तिकडेच जाणार तुम्ही. तिकडेच जाणार. मग ही सिंग्युलॅरिटी हिट करणारच आहे. दॅट्स इंटरेस्टिंग. इंटरस्टेलर मध्ये ते ब्लॅक होलच्या आतमध्येच जातात ना? हा, मग सर्वाइव्ह कसे करतात मग? ती पुढची थिअरी आहे की तुम्ही आत जातात आणि मग ते खाली वर्म होल काढताय. आणि ते वॉर्म होल कनेक्टेड आहे बाहेर वर्म होल दुसरीकडे. कनेक्टेड आहे दुसरीकडे, दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये. बट अगेन मला थोडस ते इरिलेव्हंट वाटलं बिकॉज तुमची बॉडी त्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये बसणार नाही. मे बी एखादा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करू शकेल बट म्हणून तर आपण ह्युमन परितोषला बॉडी फेकतोय. परितोष कॅन सर्वाइव्ह इन एनी कंडिशन. चैतन्य झोप काढून आली मस्त. नाही रे, जेवण करत होते मी. त्यांनी ऍट द एंड स्पेसच ट्रॅव्हल दाखवला ना, टाइम ट्रॅव्हल नाही. टाइम ट्रॅव्हल पण नाही नाही झालं ना, टाइम ट्रॅव्हल पण दाखवलं. झालं. टाइम ट्रॅव्हल पण झालं, राईट. पण स्पेस ट्रॅव्हल पण दाखवला ना त्यांनी. हा, स्पेस ट्रॅव्हल वॉर्म होल मुळे झाला. तिथे वॉर्म होल त्यांनी Wormhole कन्स्ट्रक्ट केलं. ऋषिकेश, मला एक क्वेश्चन होता. जसं की त्याच्यामध्ये दाखवलंय की तुम्ही एक ब्लॅक होल मध्ये जातात, तर ते आपल्याला असं म्हणजे आपण 3D वर्ल्ड मध्ये ते बघतो, आपल्याला ते दिसतं, इमॅजिन होते, बट ते ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, म्हणजे डायमेन्शन कशी आहे त्याची? डायमेन्शन कशी आहे म्हणजे ऍक्च्युअल आतमध्ये काय, ब्लॅक होलच्या आतमध्ये कसं आहे असं? हा, म्हणजे ते प्रॉपर परितोषचा सर्क्युलर विचार. होल आहे आणि मग असं आपण जे इमॅजिन करतोय, जे आपल्याला होते की ते परितोष एक्स्ट्रा बघा. डायमेन्शनल आहे काही. आतली तर काहीच इन्फॉर्मेशन नाही की आतमध्ये काय, हे सगळं इमॅजिन परितोषला पाठवा आणि त्याला फोन करा आज जाऊन. हम्म. कसं आहे हम्म. कसं आहे आत? जसं की ते इव्हेंट होरायझन, म्हणजे जसे त्याची पिक्चर आली, ते पण म्हणजे एक इमेज एक्सप्लेन कर एकदा, म्हणजे कसं आहे ते. अच्छा, ती इमेज तो व्हेरिटॉझमच्या व्हिडिओ मध्ये खूप भारी एक्सप्लेन केली, पण मी ट्राय करतो एक्सप्लेन करायची. लोकल व्हेरिटॅझम आहे आपला फ्रॉम TFR. महाराष्ट्रीयन व्हेरिटीज. म्हणजे हा परितोष तुम्ही काहीतरी रिसर्च, अरे ऐका ना, तुम्ही बोल हे ना. करता याच्यासोबत थोडा अजून रिसर्च करा आणि काहीतरी डेटा प्रोसेसिंग साठी मोठं चांगलं सोल्युशन घेऊन या की. कॉर्पोरेट पीपल, डेटा प्रोसेसिंग. डेटा प्रोसेसिंग साठी चांगलं क्वांटम कम्प्युटर बिल्ड करा इंडियाचा मोठं. तसं क्लासिकल कम्प्युटर टू क्वांटम कम्प्युटर आम्हाला अवेलेबिलिटी करून द्या, आपण स्टार्टअप टाकूया मस्त पैकी. आम्हाला खूप मोठा जेव्हा इश्यू आहे इंडस्ट्रीमध्ये डेटा प्रोसेसिंग. फॅकल्टी जॉब नाही मिळणार मग चैतन्य करणार. फर्स्ट कोण आहे? ऋषिकेश? नाही, परितोष. परितोष अनघा. परितोष आणि अच्छा, अनघा. ऐक. ॲलिस अँड बॉब. अच्छा. ॲलिस अँड बॉब. अनघाला मुलगी दाखवण्यासाठी आपण तिच्या कानातले काढू. जस्टिस फॉर हेअर. धन्यवाद. नाही ते राहणार नाहीयेत कॉर्पोरेट मध्ये राहून, तर ठीक आहे. तर चैतन्य, माझा तुला प्रश्न आहे की जर समजा परितोष आणि अनघा एकमेकांकडे बघताय, तर अनघाला परितोषची पाठ दिसू शकते का? नाही, का नाही दिसू शकत? कारण अनघा जो बघते त्याचा फ्रंट व्ह्यू, म्हणजे जर आपण बघितलं की लाईट त्याच्यावरती स्कॅटर्ड होऊन डोळ्यामध्ये जे की रिफ्लेक्ट म्हणजे नाही, रिफ्लेक्ट होते, मागे ट्रान्समिट नाही. मागे आरसा असेल तर
हा मागे मिरर असेल तर दिसू शकते ना. तर पॉईंट पण अँगल मध्ये पाहिजे तो मिरर पण. नाही एक्झॅक्ट स्ट्रेट ते असेल ते तर. अज्युम करू. फिजिक्स मध्ये अजम्पशन अजून. भरपूर असतात. ओके. हम्म. सो हा पण जर अनघाची पाठ बघायचीच आहे, सॉरी, जर परितोषची पाठ बघायचीच आहे अनघाला आणि असं तिने ठरवलं, तर ती काय करू शकते? तर आता परितोष समोरून का दिसतोय? कारण जो सूर्याचा प्रकाश आहे तो परितोषवर पडतोय, रिफ्लेक्ट होतोय, अनघाच्या डोळ्यात जातोय. पण जो मागचा प्रकाश आहे तो अनघाच्या डोळ्यात जात नाही. हम्म, पण तो प्रकाश अनघाच्या डोळ्यात गेला पाहिजे ना, हम्म, हम्म. तेव्हा पाठ दिसेल. हम्म. लाईट बेंड होऊन जर गेली तिच्या डोळ्यात तर मग होप एक्झॅक्टली. दिसू शकते. आणि ब्लॅक होल मध्ये तेच होतं. तिथे ग्रॅव्हिटी हम्म. एवढी स्ट्रॉंग असते की लाईट बेंड होते. म्हणून ती जी हम्म. इमेज आहे त्या इमेज मध्ये तुझा जो वरचा पार्ट आहे त्यात तुम्हाला मागचा दिसतोय, तुम्हाला ब्लॅक होलची पार्ट दिसते. ओ अच्छा. तो असा वरती मॅप झालेला आहे. म्हणजे जर हे जर असे वरतून आलेत ना, हे रेज जर हे रेज असे वरतून आले आणि हिच्या डोळ्यात गेले परितोष ब्लॅक होल तर आहे. याची पाठ त्याला इथे दिसणार आहे. हम्म, बरोबर. आणि ती जे त्या इमेज मध्ये जो वरचा पोर्शन आहे तो त्या ब्लॅक होलच्या मागचा पोर्शन आहे दिसणारा. हा. अच्छा. मग ते असं 3D मध्ये असेल का की पूर्ण सगळ्या बाजूने प्रकाश येतोय सगळ्या बाजूने, आणि सगळ्या सगळ्या. मग बाजूने, तुम्हाला गोल सगळ्या बाजूने. मध्ये येत आणखी. म्हणून ओके. तुम्हाला तशी रिंग दिसते. एकदा तो व्हिडिओ बघ. आपलं त्याने आपलं छान परसेप्शन तर 3Dच आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला तर हम्म. 3Dच दिसणार. बरोबर. म्हणजे अनघाला असं वाटेल की ही पाठ वरतीच आहे, याला वरतीच पाठ आलेली आहे. कधी तसं नाही. राईट. घाबरून पळून जातील लोक. हा पण मला खूप आवडतात ह्या गोष्टी की लाईटच बेंड होतोय यार. किती मस्त गोष्ट आहे. नाही ब्लॅक होल. त्याच्यामुळेच ते ॲबरेशन वगैरे पण दिसतं ना. सनच्या अराउंड जर एक स्टार असेल म्हणजे तर तिथनं जी लाईट येते ती ॲबरेट म्हणजे ॲबरेशनमुळे एका वेगळ्या अँगलला दिसतो आपल्याला तो स्टार. तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे अल्बर्ट आइन्स्टाईनची आणि एडिंग्टनची? ॲबरेशन वाली का? ही ग्रॅव्हिटेशनल तेच लाईट लाईट बेंडिंग वाली. ॲबरेशन ऑफ लाईट. नाही माहिती. नाही स्टोरी तर नाही माहिती. म्हणजे आइन्स्टाईनने बरेच आधी सांगितलं की लाईट बेंड होतो ग्रॅव्हिटीमुळे, पण त्याचं प्रूफ शोधायला सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की दोन्ही साईडचे जे एनिमी सायंटिस्ट होते ते एका बोट मध्ये समुद्रात कुठेतरी गेले आणि त्या दिवशी सूर्यग्रहण होतं. सूर्यग्रहणच होतं ना? हा, सूर्यग्रहणामध्ये मागचा समजा ही पृथ्वी आहे आणि यावर परितोष आहे. हा सूर्य आहे. सूर्यग्रहण कसं होतं? चंद्रामध्ये आल्यावर ना. हा चंद्र आहे. आणि हा एक दुसरा सूर्य आहे किंवा दुसरा काहीतरी ग्रह आहे, त्यावर अनघा आहे. वाव. आता जर सूर्यग्रहण नसेल तर परितोष अनघाला पाहूच शकत नाही, कारण ह्या सूर्याचा प्रकाश इतका की त्याला मागचं काही दिसणार नाही. हम्म. करेक्ट. पण चंद्रग्रहणाच्या वेळेस काय होईल? सूर्याचा प्रकाश कमी होईल आणि हम्म. त्यामुळे तो मागची अनघा बघू शकतो. पण इथे सूर्य असल्यामुळे इथून जे लाईट रेज आहेत त्यामध्ये थोडं बेंडिंग होईल. असं आता हे बेंडिंग नीट नाही दाखवलं पण समजून घ्या की सूर्याच्या याच्यामुळे कर्वेचरमुळे. You want to see? Come. Are come in the screen. Come, they are just my college friends. It's fine. I don't know. It's not. Okay. अरे बोलव की बघू की रिसर्चर्स कसे दिसतात. गेला. घाबरून एवढं पळाला तो. लाजताय म्हणा रे.
हा तर मी काय सांगत होतो, हा तर ह्या आपल्या सूर्याच्या ग्रॅव्हिटीमुळे जे सनरेज अनगापासून येणार आहे ते बेंड होतील आणि ते परितोषच्या डोळ्यात जातील आणि परितोषला अनगा इथे दिसेल. तर हे जे अँगल कॅल्क्युलेशनचं काम आहे हे त्यांनी केलं होतं आणि यामुळे आईन्स्टाईनची ग्रॅव्हिटी प्रूव्ह झाली होती. हे फर्स्ट प्रूफ आहे लाईट बेंडिंगचं. हे वर्ल्ड वॉर 2 मध्ये आर्थर बेंडिंग ॲडम्सने ऑफ लाईट. वा, कसल्या भारी गोष्ट करायच्या रे. म्हणजे हे बघ, फक्त सूर्यग्रहणाच्या वेळेसच त्यांनी बघितलं ना, त्यावेळेसच ते बघू एक्सपेरिमेंट शकतात, केलं. हा. बाकी वेळेस नाही बघू शकत. आणि बरोबर त्यांना त्या स्पेसिफिक पॉइंटला समुद्रात जावं लागलं होतं ते बघण्यासाठी. आणि तेवढ्या वेळासाठी त्यांनी जो वर्ल्ड वॉर 2 च्या पिरियड मध्ये त्यांनी केलं होतं आय थिंक, तेवढ्या वेळासाठी त्यांनी ते स्टॉप केलं होतं वर्ल्ड वॉर. त्यावेळेला जर ऍस्ट्रॉलॉजी त्यांनी ऐकलं असतं तर ग्रहणामध्ये बाहेरच नसते निघाले ते. लास्ट सेंचुरी फिजिक्स असा ऍडव्हेंचरस होता एकदम. भारी होतं. आता पण ऍडव्हेंचरस आहेत, जे करतात ते त्यांचं पुढे काय होतं ते कळत नाही. ऍडव्हेंचरस आहे. काही डेंजरस वर्षांनी कळेल. हम्म. काही वर्षांनी कळेल काय होतं त्यांचं. हो. सो मी तुम्हाला फक्त रॅन्डम मॅट्रिक्स थेरीचं बेसिक सांगतो की हे नेमकं काय. तर आतापर्यंत आपण जे स्पेस टाइम मध्ये बघत होतो ना, तर प्रत्येक स्पेस मध्ये आपण एक पॉइंट कन्सिडर करत होतो काहीतरी. तर ह्या रॅन्डम मॅट्रिक्स थेरीमध्ये प्रत्येक पॉइंटला एक रॅन्डम मॅट्रिक्स कन्सिडर करावा लागतो. असं इमॅजिन करा की रॅन्डम मॅट्रिक्स म्हणजे एक मॅट्रिक्स आहे. असं इमॅजिन करा की हा एक स्पेस आहे आणि प्रत्येक पॉइंटवर एक मॅट्रिक्स आहे आणि अशा थेरीचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. तो रॅन्डम मॅट्रिक्स थेरी मध्ये येतो. मॅट्रिक्सचे एलिमेंट काय असतात? गुड क्वेश्चन. मॅट्रिक्सचे एलिमेंट हे डिपेंड करतात की तुला काय घ्यायचंय. मॅट्रिक्सचे एलिमेंट हे मॅट्रिक्स पण असू शकतात. मॅट्रिक्स एलिमेंट तू हर्मिशियन घेऊ शकतो, तू युनिटरी घेऊ शकतो, त्यांना तू काही डिस्ट्रीब्युशन देऊ शकतो. असं म्हणू शकतो की गॉसियन आहेत सगळे एलिमेंट. ते तुझ्यावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टडी केलेला आहे. तुम्ही काय घेता? आम्ही प्लेन मॅट्रिक्स, आम्ही हर्मिशियन मॅट्रिक्स घेतोय किंवा युनिटरी घेतो. बियर. तुम्ही काय घेताय? मग काय करायचं याचं डिफाईन करून काय करायचं? मी पुढचं सांगणार नाही, ते खूप वेळ जाईल. सर, ग्रँड आपण हे असं युनिफाईड थेरी जर बनली अं, तर काय सगळा रिसर्च बंद होऊन जाईल. हो, आज मी विचारला तो प्रश्न. हे विजन होता ना, चिंतन शिबिर, त्यात एक एशआरआयचा प्रोफेसर होता. तो थेरी फिजिक्स म्हणजे थेरी पार्ट बद्दल सांगत होता, मॅथ, फिजिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स. तर मी त्याला हाच प्रश्न Right. विचारला की स्ट्रिंग थेरी फिनिश लाईनच्या किती जवळ आहे. तर तो म्हणे अजून आपल्याला माहित नाही की ते किती जवळ आहे. ग्रँड युनिटरी जर बनली आणि काय प्रूव्ह वगैरे झाली तर तुमचं थेरॉटिकल फिजिक्स बंद होऊन जाईल का? हो, म्हणजे बनून तुमचं नाही राहत आपलं. हो मला बनून तर जाईल म्हणजे वाटत तो नाही बनेल थिअरी. बनेल हाच. आणि मला हे नाही वाटत की बंद होईल काही, कारण नेहमी त्याच्यात ओपन क्वेश्चन एखादं जेव्हा राईट. काही ना काहीतरी कुठेतरी, कारण आता फॉर एक्झाम्पल केमिस्ट्री जरी घेतलं, एखादा रूल केला तर त्याला एक्सेप्शन असतात. मग ते एक्सेप्शन Right. का असतात ह्याच्यावर स्टडी चालू होतं. सो एखादं जरी थिअरी मिळाली तरी त्याला काही ना काहीतरी एक्सेप्शन असेल. म्हणजे सो हे बेसिकली निपुण तू कॉन्जेक्चर आहे, असं म्हणतोय की हे कॉन्जेक्चर आहे की फक्त. ग्रँड युनिफाईड थेरी पॉसिबल नाही असं म्हणतोय तू. हे खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट असेल, पण पण ठीक आहे, बोलू शकतो. पण ऍटलीस्ट आपण नाही मरेपर्यंत ते चालणार आहे. नाही, मी हे स्टेटमेंट देतो की हा आपण मरेपर्यंत हे तर फाईंड नाही होणार, अनसॉल्व्ड राहील. त्यामुळे अनसॉल्व्ड राहील. आम्हाला रादर आपण आपल्यानंतर 10 जनरेशन पण जातील पण तरी पण नाही सॉल्वणार. बट डू यू बिलीव्ह इन लाईक सी एव्हरी रिसर्च समवेअर कम्स डाऊन टू व्हॉट समबडी बिलीव्ड ॲट सम पॉइंट. कोणाला नाही, काहीतरी माझा एक इंट्युशन आलं आणि इंट्युशन वरच ते प्रूव्ह करायला जातात ना. सिंपल क्वेश्चन आहे. आता समजा बॉडी मधल्या सेल घेतल्या आपण, ठीक आहे. हा. इंडिव्हिज्युअल सेल जर कॉन्शियस आहे, अज्युम केलं असं की इंडिव्हिज्युअल सेल कॉन्शियस आहे,
तर त्या सेलला कळेल का की आपण कोणाच्या बॉडीमध्ये किंवा बॉडी बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे हा क्वेश्चन आहे, ह्याचा आन्सर इधर येस असू शकतं किंवा नो, डिपेंडिंग ऑन पर्स्पेक्टिव्ह काय आहे. माझा पर्स्पेक्टिव्ह असा आहे की आपण युनिव्हर्सचे पार्ट आहोत आणि आपण युनिव्हर्सला डिस्क्राईब करायला जातोय. तर युनिव्हर्स जर इमर्जिंग आहे कशामधून तरी, तर ती गोष्ट आपल्याला कदाचित कधी सांगता येणार नाही, कारण आपण युनिव्हर्स मध्ये बसलेलो आहे. सो बरोबर आहे. मे बी असं असू शकतं, बट दुसरे व्ह्यू पॉइंट्स पण असू शकतात की देर इज सम थिअरी ऑफ एव्हरीथिंग आयडियलिस्टिक की जे सगळं एक्सप्लेन करू शकते कसं आलं. पण मला त्या तर नाही वाटत. थिअरी ऑफ एव्हरीथिंग मध्ये पण काही एक्झिओम्स असतील, अझम्पशन्स असतील. अझम्पशन्सला तुम्ही कधीच जस्ट हे नाही, त्या अझम्पशन्स जे आहेत, तेच ऍक्च्युली तुमची थिअरी चालू करते. तर अझम्पशन्स पण का घेतो आपण, हा पण क्वेश्चन येतो. म्हणजे तू काही अज्युम का करतो, नंबर्स का अज्युम करतो, फील्ड्स का अज्युम करतो, म्हणजे सगळं तुझं काय अज्युम म्हणणं आहे करूनच ऋषिकेश? पुढे तुला काय पुढे वाटतं? जातो. पॉसिबल आहे का युनिफाईड थिअरी? मला तर वाटतं म्हणजे असं आहे ना माझ्यासाठी की प्रत्येक प्रत्येक गोष्ट ना एक नवे क्वेश्चन्स क्रिएट करते. सो प्रत्येक पॉइंटला नवीन नवीन क्वेश्चन्स असणारच आहे. प्रत्येक पॉइंटला नवीन क्वेश्चन येणारच आहे. काही ना काही नवीन क्वेश्चन येईलच. त्यामुळे त्या ब्रांचेस जे ते ओपन 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 होतच राहतात. म्हणजे जसं तू आता क्लासिकल मेकॅनिक्सचं घे, न्यूटनने ग्रॅव्हिटी शोधली आणि 100 वर्ष लोक शांत बसले. त्यांना वाटलं की सगळं झालं, सगळं युनिव्हर्स वेल गव्हर्न आहे, सगळं सगळं आहे. बट मग जनरल रिलेटिव्हिटी आली आणि सगळं एवढं सगळं धडून झालं. सो बेसिकली तुम्ही बिलीव्ह नाही करत ना की काहीतरी युनिफाईड असं आहे म्हणून. युनिफाईड हेच असं तुम्ही. आहे, ऑफकोर्स आहे, पण ते आपण शोधू शकतो का, हा डाऊट आहे मला. हाच डाऊट आहे, माझा पण हाच डाऊट आहे. अच्छा. ते असेल आहे, काहीतरी ग्रँड असेल काहीतरी युनिफाईड, बट आहे. ते हा, प्रोब करणं किंवा ते शोधणं. इट्स लाईक तू बॉक्स मध्ये आहेस आणि तू बॉक्सला धक्का द्यायचा प्रयत्न करतोय आणि बाहेरचं काय आहे ते सो बघतोय. दॅट्स पण तू बोलला तोच पॉइंट आहे की आपण हे बिलीव्ह करणं पण कितपत बरोबर आहे की देर इज समथिंग युनिफाईड. तो पण पॉइंट आहे. इट मे नाही नॉट बी. युजली नाही, बट जितकी सक्सेस रेट आहे ना, की युजली बघ 18th सेंचुरीमध्ये लोकांना वाटायचं इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. बट राईट. पुढे मॅक्सवेलनी दाखवलं की दे आर ऍक्च्युली टू साइड्स ऑफ अ सिंगल कॉइन, म्हणजे दे आर ऍक्च्युली वन, दे आर नॉट डिफरंट कन्सेप्ट. त्याच्यानंतर जसं 50s 60s 70s मध्ये लोक स्ट्रॉंग फोर्स, वीक फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे एका पिक्चर मध्ये बसू शकतो आपण. सो युजली फिजिक्स मध्ये हे सुरुवातीपासून फिजिक्स जे हिस्टॉरिकली डेव्हलप झालंय ना, हे सम सॉर्ट ऑफ युनिफिकेशनच्या डिरेक्शन मध्येच आहे की एका बॉक्स मध्ये तुम्ही सगळं एक्सप्लेन करू शकता. जसं स्ट्रॉंग फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक फोर्स हे क्वांटम फील्ड थिअरी मधच्या फ्रेमवर्क मध्ये मी एक्सप्लेन करू शकतो, बट ग्रॅव्हिटी त्या पिक्चर मध्ये बसत नाही. आता हा क्वेश्चन आहे, हा बऱ्याच वेळापासून आहे की का बसत नाही, मग काय करू शकतो आपण त्याला. हे अझम्पशन असू शकतं चुकीचं की मे बी बसतच नाही, ते आपण उगाच त्याला त्या बॉक्समध्ये टाकायला प्रयत्न करतोय, हे पण असू शकतं. आणि असे व्ह्यू पॉइंट वाले पण लोक आहेत. पण आता कोणाचं खरं कोणाचं चुकीचं हे कळायला पण एक्सपेरिमेंट लागतं किंवा शेवटी फीडिंग लागतं, नेचर मधून काहीतरी डेटा लागतो. त्याच्याशिवाय आपण बोलू नाही शकत काय बरोबर आहे काय चुक आहे. सो ब्लॅक होल्स किंवा CMB हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत जे स्टडी केले पाहिजे, ज्याच्यातून कळेल, जसं ऋषिकेश म्हणतो. कारण आईन्स्टाईनचा सुद्धा यावर विश्वास नव्हता क्वांटम मेकॅनिक्सवर. तो म्हटलं होता की गॉड कॅन नॉट थ्रो अ डाईस, म्हणजे असं प्रोबॅबिलिस्टिक काही नसू शकतं. पण मग स्टीफन हॉकिंग म्हटलं गॉड बट कॅन थ्रो अ दॅट्स डाईस अँड इनसाइड द डार्कनेस ऑल्सो. हा बायसनेस बिलीफ्स मुळे येतो ना. ऍक्च्युली बिलीफ आपण काहीतरी करत असतो आणि त्यामुळे तो बायसनेस येतो ना. पण सायंटिफिक कम्युनिटीमध्ये असे वेगवेगळे बायस आहेत आणि त्याच्यामुळे वेगवेगळे अप्रोचेस असतात. जसं स्ट्रिंग थिअरी एक अप्रोच आहे, राईट. लूप क्वांटम ग्रॅव्हिटी एक अप्रोच आहे. सो असे वेगवेगळे अप्रोचेस त्याच्यामुळेच तयार होतात की प्रत्येक माणसाचा बायस असतो की मे बी दिस इज द राईट अप्रोच टू टॅकल द प्रॉब्लेम, मग त्या डिरेक्शन मध्ये तो काम करतो. आणि काही काही वेळेस ऑप्शनच नसतात. आता इथे जसं काही TIFA मध्ये लूप क्वांटम ग्रॅव्हिटी कोणी शिकवतच नाही, सगळे स्ट्रिंग थिअरीवर इंडियामध्येच फोकस करतात. इनफॅक्ट हा, खूप इंडियामध्ये खूप कमी तर आहेत. इंडिया स्ट्रिंग थिअरीच्या मागेच जातील ना, जर एक्सपोजरच नाही भेटला तर. अशी गोष्ट आहे. मी का स्वतःहून लूप क्वांटम ग्रॅव्हिटी शिकून माझं डोकं खराब करेल. बाई त्याने डोकंच खराब होतं, स्ट्रिंग थिअरी पण डोकं खराब होतं. डोकं खराब. आमचं चालू आहे ना. ते कळून गेलं होतं मला बरेच दिवस अगोदर. परितोष वाचायचा स्ट्रिंग थिअरी मास्टर्स मध्ये.
म्हणून मी हा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक इंटरेस्टिंग होमवर्क देतो. विश्वास मोबे करून आणि 10 विश्वास करून मार्क्स 10 मार्क्सचा. मोबियस स्ट्रिप सगळ्यांना बनवता येते ना? काय? येस. मोबियस स्ट्रिप माहितीये? नाही दुसऱ्या शब्दात सांग. आयुकामध्ये बघ ते एक आहे. अरे तिला बनवून व्हिडिओ पाठव. बनवूनच दाखव तू. अशी लेस असते अनघा, काइंड माझ्याकडे ऑफ, काहीच हम्म. नाही. आणि माझ्याकडे तिला असेल आपण तर ट्विस्ट करून जॉईंट करायचं. तो एक्सरसाइज ते तर ते सांग. फिनमन पाथ इंटिग्रल सारखं. नाही नाही एवढं एवढं कॉम्प्लिकेटेड नाही. एक जॉमेट्री विश्वास आहे सिम्पल. बनवून दाखव तिला. अरे निपुण बनवून दाखव. सगळे एकमेकांना बोलताय. माझ्याकडे इथे पेज नाही आहे अरे यार. माझ्याकडे पेज नाही. तेच ना. अरे ठीक आहे, पाठव नंतर. तू आता एक्सरसाइज सांग. ठीक आहे, व्हिडिओ पाठव मला. ते सीकर्स वर नंतर पाठव व्हिडिओ. व्हिडिओ पाठवायची पण गरज नाही, एकदम सोपं आहे. एक अशी पट्टी घे कागदाची आणि तिचे 2 टोकं जोड, तर काय भेटेल तुला? सिलेंडर भेटेल, सर्कल. बरोबर? हा, सर्कल भेटेल किंवा राईट. सिलेंडर भेटेल, बरोबर? आणि डिफरन्स. जर तू पेनाने एक साइडने त्याच्यावर मार्किंग स्टार्ट केली तर तू अशी फिरवून परत त्याच पॉइंटला येऊ शकते, करेक्ट? आतल्या साइडला जाऊ शकतो का तुझी मार्किंग? नाही जाऊ शकत, करेक्ट? नाही. बाहेरची बाहेरच राहील आणि आतून मार्किंग केली तर ती आतूनच राहील. हा. अरे मग ते फिनमन पाथ इंटिग्रल पण तसलंच तर आहे. हो, पण थांबा. बरोबर आहे का फायनल माझं? पाथ इंटिग्रल म्हटलं मला माहित नाही. तो हा, पाथ अगं तसंच आहे ना. पाथ तसाच आहे. हा, आता तू काय ओके, कर, ठीक आहे. चल, माझ्या हे डोक्यात काहीतरी वेगळं आहे. हे असं न जोडता, हम्म. म्हणजे याचं टोक याला लावत होती आणि याचं टोक याला लावत होती ना तू आधी, तर ते नको करू. त्याच्या उलट कर. म्हणजेच याला मध्ये Twist. एक घडी घाल, त्या पट्टीला एक ट्विस्ट मार, असा एक ट्विस्ट मार आणि मग 2 टोकं जॉईन कर. कळलं. कळलं ना? म्हणजे मध्ये एक कळलं मला. ट्विस्ट हा, राहील कळलं मला. आणि मग ते जॉईन कर. आणि आता पेनाने मार्क कर. तुझा पेन आतून जाईल. आतून जाईल. राईट. याला म्हणतात मोबियस स्ट्रिप, करेक्ट? आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर आपण दोन ट्विस्ट मारले तर ते सिलेंडर बनेल का? नाही बनणार ते. बघायला पाहिजे. विश्वास, तुला काय वाटतं? आय विल नॉट कम टू एनी कन्क्लुजन राईट नाउ. मी थोडंसं वाचेल जरा आणि मग सांगेल. नाही, एक्सपेरिमेंट करून बघ. डायरेक्ट पेपर घे, असं कर, कागद घ्यायचं, त्यावर लिहायचं. नाही बनणार सिलेंडर. हा होमवर्क आहे, करून आणा. ठीक आहे सर. ऋषिकेश सर, आम्ही करू. ऋषिकेश, यामध्ये पण डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे तू एकाच डायरेक्शनला 2 ट्विस्ट दिले तर नाही बनणार. एकाच डायरेक्शनला 2 ट्विस्ट मार, नाही तर मग तो तेच म्हणलं. आम्हाला वाटलं मी तो रेफरन्स कशामधनं देत होते ऍक्च्युली. फिनमनचा एक मूवी आहे, आय गेस अमेझॉन प्राईम वर, इन्फिनिटी नावाचा. ज्याच्यामध्ये जेव्हा पहिला ॲटॉमिक बॉम्ब यूज झाला होता वर्ल्ड वॉर 2 मध्ये, राईट? तर तेव्हा फिनमन नील्स बोरच्या अंडर काम करत होता आणि त्याची एक शॉर्ट लाईफ जर्नी, रादर फर्स्ट वाईफ बरोबरची लव्ह स्टोरी त्यांनी एक्सप्लेन केली. त्यामध्ये त्यांनी असं हा पाथ दाखवला होता. त्यामुळे मला ते फिनमन सोबत तो पाथ रिलेट होतो. पण हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा, राईट. ओके, मी बघते. सो आपल्याला असं वाटेल, म्हणजे मला पण अजून याचा आन्सर माहित नाही, पण आपल्याला असं वाटेल की हे आपण 2दा ट्विस्ट करतोय आणि बाउंड्री जॉईन करतोय ना, तरी ते सिलेंडर होणार नाही. पण मला मॅथमॅटिकली एकाने सांगितलं, मॅथमध्ये पीएचडी करणाऱ्याने, की हे सगळे मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे ट्विस्टला वगैरे, त्याला बंडल्स वगैरे किंवा फायबर्स काहीतरी म्हणतात. आणि जर तू हे अप्लाय केले तर ते सिलेंडर बनतं, मॅथमॅटिकली ते सिलेंडर बनतं.
पण जर ते मॅथमॅटिकली बनत असेल तर ते फिजिकली पण बनलंच पाहिजे. पण आय थिंक त्या नाही बनत ते इथेच फिजिकल. फिजिक्स आणि मॅथ्स वेगळे होतात. त्यांना जे वाटतं ते आपल्याला नेहमी वाटत नाही. ते म्हणाले की मी तुला मॅथमॅटिकली प्रूव्ह करून देऊ शकतो की 2 ट्विस्ट मारल्यावर ते सिलेंडरच बनणार आहे, कारण त्याचे पॉईंट जॉईनच होणार आहे. असेल, बघू. लोड नाही घ्यायचा. लोड नाही घ्यायचा.